ओके, कालचा टॉपिक आधी कंप्लीट करूयात आणि मग पुढे जाऊया. ओके. मूल शोधनम पाहिलं होतं आपण, रेक्टम क्लिनिंग. बस्ती पाहिलं होतं, स्थल आणि जल, हा इथपर्यंत पाहिलं होतं. हा, नेती. वमन जल आणि पर्यंत स्थल पाहिलं बस्ती होतं. नेती. हा बोला. वमन पर्यंत पाहिलं होतं म्हटलं. वमन पण पाहिलं होतं का? वमन आणि हे पण झालं ना, जलबस्ती स्थलबस्ती. हो हो, वमन वर चाललो होतो आपण, म्हणजे तेव्हा चालू होती. ओके, वमन नंतर हे झालं होतं जलस्थल. मूल ओके. शोधनम, रेक्टम क्लिनिंग हे झालं ना सगळं. हो ना, हो ना. है ना? हे वस्त्रधौती होतं त्याच्यानंतरचं. हो, ते पण झालं. हे झालं मूल घेरंड संहितामध्ये हा तो जो चार्ट आहे त्याच्या पुढे आहोत आपण. हा ना, हे त्याच्या पुढचं आहे. हे तो चार्ट गेला बराच मागे. हा, हो हे काय हा, हे याच्याही पुढे त्या आहे. दंतधौतीच्या पुढे दंतधौती झालं होतं. हा, मी नाही का दंत झालं. वमनवर विचारलं होतं की हा हा भरल्या हा हा, पोटाचं ते बरोबर. वमन वमन वरती करतात. तुम्ही लास्टला क्वेश्चन विचारला होता मी जेव्हा एंड केलं ना. राईट हा राईट राईट, सॉरी सॉरी. ठीक आहे. कर्णरंध्र दौती हे मी तरी रिपीट म्हणजे एक एक स्लाइड बघत चला म्हणजे तुम्हाला थोडं आठवेल. हृदधौती पाहिलं होतं आपण. याच्यामध्ये 3 टाईप पाहिलं होते, वमन धौती, वस्त्र धौती दंडधौती. हा, आणि मूल शोधनम हे पाहिलं होतं. मूल शोधनम पर्यंत पाहिलं होतं. रेक्टम क्लिनिंग याच्यात हळकुंड किंवा मिडल फिंगर यूज करतात. आणि हळकुंड का, तर त्याचं अँटी इन्फेक्टिव्ह नेचर आहे. म्हणजे आता जे हो. पाईल्स फिशर्सचे त्रास होतात ना, ते त्याच्याने नसती, म्हणजे नाही होणार असं. बस्तीमध्ये तिथं आपण बघितलं होतं जलबस्ती आहे, इथं जल प्लस स्थल, हा म्हणजे स्थल बस्ती पण आहे. मग त्यासाठी आपण स्थलबस्तीमध्ये पश्चिमोत्तानासन सारखं पोस्चर अज्युम करून, यात मी सांगितलं होतं फक्त पश्चिमोत्तानासन नाही, रेकॉर्डिंग करतोय ना आपण, हा फक्त पश्चिमोत्तानासन नाही, पश्चिमोत्तानासन सारखं सर्वांगासन सारखं, म्हणजे ते मुद्रेचा मी फोटो पाठवते आता. मी तो सर्च करते. मी आता योग वसिष्ठांचा एक फोटो पाठवलाय. योग वसिष्ठ मधले जे इम्पॉर्टंट सार आहे ना, इसेन्स ऑफ दॅट टॉपिक, जे तुम्हाला लेवल 2 ला जे विचारू शकतात, कुजीर्णत्वम, अतिजीर्णत्वम, त्याचा आता जस्ट मी चार्ट शेअर केलाय, तो नंतर पहा सगळ्यांनी. आणि सार आणि सामान्य म्हणजे काय, किंवा आधीज व्याधी, आधी व्याधी आणि अनाधीज व्याधी, त्यातला फरक पाठवलाय. सो मग हे फक्त स्थलबस्तीची पोझिशन जी आहे ना, ते तेव्हा अज्युम करायचे. अश्विनी मुद्राची पोझिशन असते ती. म्हणजे कसं, सर्वांगासन करायचा किंवा विपरीत करणी करायची. त्याच्यामध्ये पायाची मांडी घालायची किंवा पद्मासन घालायचं, आणि दोन्ही पाय जे आहेत ते डोक्यावरती घ्यायचे. मग अशा वेळी काय होतं, ॲनस ओपन होतं, म्हणजे त्या पोझिशनमध्ये ॲनस ओपन होतं, आणि मग ती अश्विनी मुद्रा करायची. अश्विनी मुद्रा इज नथिंग बट मूलबंध, जो आपण पेरिनियम आणि ॲनस खेचतो आतमध्ये. ओके, आणि मग पुन्हा म्हणजे फक्त मूलबंधामध्ये आपण खेचून मूलबंध होल्ड करतो, आणि अश्विनी मुद्रामध्ये काय करायचं, कॉन्ट्रॅक्ट करायचं आणि रिलॅक्स करायचं, कॉन्ट्रॅक्ट करायचं आणि रिलॅक्स करायचं, ॲनल ओपनिंग. ठीक आहे, मग त्याला म्हणतात स्थलबस्ती. हा, स्थलबस्ती कोरडी. हा, त्याच्यात पाण्याचा वापर करत नाही, फक्त म्हणजे पाण्याचा न वापर करता फक्त मुद्रा करून स्थलबस्ती करतात, जेणेकरून कॉन्स्टिपेशन सारखे त्रास कमी व्हायला पाहिजे. ठीक आहे. जलबस्ती सेम आहे. बेनिफिट्स फक्त लक्षात ठेवा, प्रमेह, उदावर्त, क्रूर वायू आणि क्युपिड, कामदेव सारखे त्यांचं शरीर जे आहे ते बनतं विथ रेग्युलर प्रॅक्टिस ऑफ जलबस्ती. स्थलबस्ती, assuming the posture of Paschimottanasana, let him move the intestine slowly downward, then retract and dilate the sphincter muscles of anus with Ashwini Mudra. ओके, अश्विनी मुद्रेसारखं स्पिंक्टर जे आहे, एक्सटर्नल स्पिंक्टर, जे आपल्या कंट्रोलमध्ये असतं, व्हॉलंटरी कंट्रोलमध्ये असतं, म्हणजे वी डिसाइड वेन टू इव्हॅक्युएट पिकल मॅटर. ठीक आहे, सो तसं तो जो स्पिंक्टर आहे तो कॉन्ट्रॅक्ट करायचा, डायलेट करायचा, कॉन्ट्रॅक्ट करायचा, डायरेक्ट करायचा. ओके, हे झालं स्थलबस्ती. नेती, हा नेतीपर्यंत आलो होतो आपण. सो टेक अ थिन थ्रेड मेजरिंग हाफ क्युबिक 17.5 इंचेस. अगेन अंडरलाईन, जिथे जिथे संख्या आहे ना ती पाठ करायची आहे. सो मेजरिंग हाफ क्युबिक 17.5
inches and insert it into the nostril and pull it out through the mouth. This is called as नेती क्रिया. कुठली नेती सांगितली ह्याच्यात दोन्हीमध्ये? हट्ट आणि घेरंड्यामध्ये कोणती नेती सांगितली? सूत्रनेती सॉरी. जलनेती नाही सांगितली. हा, जलनेतीचा जो सूत्र. पॉट आहे ना, नेती पॉट, तो नंतर हे केलेला आहे, मॉडिफाय केलेला आहे, तेव्हा फक्त सूत्रनेती होती. ना by practicing neti kriya, one obtains khechari siddhi that destroys the disorder of phlegm and produces clairvoyance or clear sight. हे जे दिव्य दृष्टी म्हटलं होतं ना, आणि हे क्लिअर साईट, इट्स लाईक नॉर्मल दृष्टीच्या पलीकडचं दिसणं. हा, जसं आपण अनाहत नाद म्हणतो ना, जो नॉर्मल लोकांना ऐकू येत नाही, त्यासाठी एक वेगळी सिद्धी असायला लागते तुमच्याकडे तो आवाज ऐकण्यासाठी. तसंच हे, ठीक आहे, नॉर्मल दृष्टीच्या पलीकडचं दिसणं, ऑरा दिसणं एखाद्या व्यक्तीचा, किंवा म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या अंतरंगापर्यंत दिसणं, ती व्यक्ती काय आहे, ओके, त्याला म्हणतात क्लिअर वॉयन्स किंवा क्लिअर साईट किंवा दिव्य दृष्टी. ओके, सो ते नेतीने होतात. तर टेक अ थिन थ्रेड. आता हे सॉफ्ट थ्रेड पाहिजे. ओके, मेजरिंग हाफ अ क्युबिक 17.5 इंचेस. हे फक्त जे काउंट, तो जो नंबर आहे तो लक्षात ठेवा, त्याची लेंथ किती पाहिजे. आता लवलिकी, पुन्हा एक फरक आपल्याला मिळाला. तिथे नवली म्हणायचे, इथे लवलिकी म्हणतात. विथ ग्रेट फोर्स मूव्ह द स्टमक अँड इंटेस्टाईन फ्रॉम वन साइड टू अनदर. दिस इज कॉल्ड ॲज लवलिकी योगा. एक्सप्लेनेशन फार सिम्पल दिलंय. विथ ग्रेट फोर्स, आधी जे पूर्ण ॲब्डोमेन आहे ते सेंटरला आणायचं, दोन्हीकडून आत खेचून घ्यायचं, म्हणजे दोन्ही साईडने ॲब्डोमेन आत खेचून फक्त सेंटरला ते सगळे ऑर्गन्स आहेत आतमधले ते आणायचे, आणि मग मूव्ह करायचं ते ऑर्गन्स. ऍक्च्युली ती ना सर्क्युलर मुवमेंट असते. इट्स नॉट फ्रॉम वन साईड टू अदर साईड. ती ऍक्च्युली सर्क्युलर मुवमेंट असते. दिसताना ती आपल्याला एका साईडने दुसऱ्या साईडकडे असं दिसते. ठीक आहे, म्हणजे कसं, राईटनी लेफ्टला, ओके, राईटनी लेफ्टला, पुन्हा ती आत जाते, पुन्हा राईटनी लेफ्ट, पुन्हा राईटनी लेफ्ट, असं होत नाही. राईट टू लेफ्ट आणि लेफ्ट टू राईट. ओके, बेनिफिट दिस डिस्ट्रेस. मी एक व्हिडिओ शेअर करतो याचा, म्हणजे क्लिअर कट दिसण्यासाठी. आपण करू शकतो, पण आपलं दिसणार नाही इतकं क्लिअरली. आपण करतोय ते आणि मूव्ह होतंय ते. ओके, एक मिनिट. माझे मिस्टर करू शकायचे, आता मी बघितलं नाही एवढ्यात करतात किती, ओके, पण छान जमते अगदी त्यांना, अगदी. अच्छा, मग दाखवू शकतील का आपल्याला? मी तेच, आज मला तेच डोक्यात आलं, विचारते मी त्याला. मग जर का हो म्हणाले तर आपल्या इथे घेऊन येते क्लासला. चालेल 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 चालेल, आवडेल आम्हाला बघायला. ओके ओके, चालेल. येस, दिस डिस्ट्रॉयज ऑल द डिसीजेस अँड इन्क्रीजेस द बॉडीली फायर. ओके, अग्नी वाढण्यासाठी, जठराग्नी वाढण्यासाठी या क्रियेचा, लवलिकीचा फार उपयोग होतो. आणि ज्या प्रकारे ती घुसळण्याची क्रिया असते ना, मी जसं काल सांगितलं, विजरल फॅट कमी होतात, एकमेकांवरती घर्षण झाल्यामुळं त्यांचं फंक्शन सुधारतं, तिथलं नाडीज क्लिअर होतात, तिथलं ब्लड सर्क्युलेशन सुधारतं, आणि म्हणून ओव्हरऑल डायजेशन सुधारतं. त्यानंतर मी म्हटलं तर टॉक्झिन्स असतात, आम असतो साठलेला, जितकं आपण खातो कम्प्लीट बाहेर पडत नाही. कुठेतरी जे न पचलेलं अन्न वगैरे आहे ते साठून राहतात मध्ये, ते सगळं सुद्धा बाहेर पडायला मदत होते. ठीक आहे, सो सर्व रोग चिन्नंती हा देह नलचिंतम नम, म्हणजे बॉडीली हे इन्क्रीजेस बॉडीली फायर. आणि जे डिसीजेस आहेत पोटाचे सगळेच, ओके, जसे याच्या आधीच्या याच्यात आपण बघितलं तर ड्राईज अप ऑल द डिसीजेस ऑफ ॲब्डोमेन. जे छोटे छोटे म्हणजे कोणते, ऍसिडिटी आहे, गॅसेस आहे, त्यानंतर ब्लोटिंग आहे, अशासारखे जे त्रास आहेत ना, ते सगळे कमी होतात. आता त्राटक गेट स्टडीली विदाउट विंकिंग ॲट एनी स्मॉल ऑब्जेक्ट अंटिल टीयर्स बिगिन टू फ्लो. दिस इज कॉल्ड त्राटक बाय द वाईज. ओके, तोपर्यंत गेज करायचं एका फ्लेम वरती किंवा एका पॉइंट वरती, नॉट कंपल्सरी फ्लेम. यात तसं काही सांगितलं नाहीये फ्लेमच पाहिजे म्हणून. सिम्पली गेज स्टडीली विदाउट विंकिंग ॲट एनी स्मॉल ऑब्जेक्ट अंटिल टीयर्स बिगिन टू फ्लो. कोणत्याही छोट्या ऑब्जेक्ट वरती गेज करायचं, आणि इट शुड बी ॲट युअर आय डिस्टन्स, आय लेवल. ओके, आणि साधारण 3 ते 4 फूट डिस्टन्स, 3 फूट डिस्टन्स वरती असलं पाहिजे आयडियली. यात तसं दिलं नाहीये 3 फूट, आयडियली मी म्हणते. आणि त्या पॉइंटवरती फोकस करायचा, डोळे उघडून, जसं आपण लहान मुलांना ओरडताना डोळे प्रोट्रूड करतो ना आपण, तसे थोडेसे ओपन करायचे आणि गेज करायचे त्या एका पॉइंटकडे. आणि कधीपर्यंत, जोपर्यंत
डोळ्यांमधून पाणी येत नाही तोपर्यंत. ठीक आहे, त्याला म्हणतात त्राटक. बाय प्रॅक्टिसिंग धिस फॉर्म ऑफ योगा शांभवी सिद्धी are obtained and all the diseases of the eye are destroyed and clairvoyance is induced. आताच आपण बघितलं तर क्लिअर साईट जी होते ती दिव्य दृष्टी प्रजायते ती मिळते विथ रेग्युलर प्रॅक्टिस ऑफ त्राटक. ठीक आहे, आता शांभवी सिद्धी, शांभवी मुद्रा ही दोन्ही डोळे जे आहेत ते सेंटरला, आयब्रो सेंटरला दोन्ही डोळ्यांनी बघणं, दिस इज कॉल्ड अ शांभवी मुद्रा. ठीक आहे, सो ती शांभवी सिद्धी जी आहे ती मिळते, म्हणजेच दिव्य दृष्टी मिळते आपल्याला विथ रेग्युलर प्रॅक्टिस ऑफ त्राटक आणि डोळ्यांचे आजार कमी होतात. देन कपालभाती, लास्ट वन. द कपालभाती इज ऑफ 3 काइंड्स. वातक्रम, वाम नाही आहे, वातक्रम, व्युत्क्रम आणि शीतक्रम. दॅट डिस्ट्रॉयज द डिसऑर्डर्स ऑफ फ्लेगम. जे फ्लेगम म्हणजे कफाचे जे डिसऑर्डर्स आहेत ते निघून जातात. वात, व्युत आणि शीतकर्म. हा, आता प्रत्येक त्या 3 टाईप बद्दल थोडंसं डिटेलमध्ये बघणार आहोत कारण हे विचारतात, कपालभाती विचारतात तुम्हाला स्पेसिफिकली. तुमच्या प्रॅक्टिकलच्या इथे दिलंय बघा, तुम्हाला सगळेच्या सगळे षटकर्म नाहीये, तुम्हाला फक्त नेती आहे, कपालभाती आहे, 2च आहेत आय गेस. लेवल 1 ला तर नॉलेजच आहे फक्त, 2च आहेत. हा, हे दिलंय बघा लेवल 1 ला की नॉलेज ऑफ धवती नेती, फक्त नॉलेज ऑफ धवती नेती आहे आणि प्रॅक्टिस ऑफ कपालभाती. कपालभाती एनिवेज आपण ऑलरेडी करतो, फक्त थिअरी तुम्हाला धवती आणि नेतीची पण माहिती पाहिजे, म्हणजे ते विचारताना हे 3च विचारू शकतो. छोटे वाटले की हेच आणतो आपण नेहमी, हे सेम आहे ना, मग एक एक्स्ट्रा आणले छोटा लहान. सो लेवल 2च्या ह्याच्यात सुद्धा, एक मिनिट मला फक्त बघू. लेवल 2 मध्ये सुद्धा योगिक षटकर्म, नेती, धवती आणि कपालभाती आहे. हा, त्याच्यामध्ये विचारलं तर नेती पण विचारतात किंवा तुम्हाला कोणती येते असं विचारतात. सो तुम्ही नेती सांगू शकता आणि ती प्रॅक्टिस करून दाखवू शकता. म्हणजे लेवल 2 ला नेती प्लस कपालभाती प्रॅक्टिससाठी आहे आणि दोन्ही लेवल 1+2 ला नेती, धवती, कपालभाती तिन्ही थिअरीसाठी. थिअरी तर तिघांची म्हणजे करायची कंपल्सरी, पण प्रॅक्टिस फक्त कपालभाती लेवल 1 ला आणि लेवल 2 ला नेती प्लस कपालभाती. ठीक आहे, असं आहे तुमच्या सिलेबस कॉपीमध्ये स्पेसिफिकली दिलंय. म्हणजे नवली, त्राटक आणि अजून कोणती राहते, बस्ती, हे तुम्हाला प्रॅक्टिसला नाही आहेत. ओके, बट यू शुड नो देअर थिअरी. ओके, नाव वातक्रम कपालभाती, ड्रॉ द विंड थ्रू द लेफ्ट नॉस्ट्रिल अँड एक्सपेल इट थ्रू द राईट नॉस्ट्रिल. वायू जो आहे तो डाव्या नॉस्ट्रिलने घ्यायचा, डावी बंद करायची, उजव्या नॉस्ट्रिलने सोडायचा. ड्रॉ इट अगेन थ्रू द राईट नॉस्ट्रिल अँड एक्सपेल इट थ्रू द लेफ्ट नॉस्ट्रिल. धिस इन्स्पिरेशन अँड एक्सप्रेशन मस्ट बी डन विदाउट एनी फोर्स. बेनिफिट, धिस प्रॅक्टिस डिस्ट्रॉयज डिसऑर्डर्स ऑफ द फ्लेगम. ओके, जसं आपण अनुलोम विलोम करतो ना, डाव्या नाक, फक्त हे फास्ट करायचं. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, उजवीने सोडायचा, उजवीने घ्यायचा, डावीने सोडायचा, पुन्हा डावीने घ्यायचा, उजवीने सोडायचा, उजवीने घ्यायचा, डावीने सोडायचा. झटक्यात, नॉट लाईक अनुलोम विलोम स्लोली. हा झटक्यात घ्यायचा, झटक्यात सोडायचा, कारण ही शुद्धी क्रिया, कपालभाती शुद्धी क्रिया, तिथं अनुलोम विलोम आपण प्राणायाम करतो. So this inspiration and expression must be done without any force. Benefit, this practice destroys disorders of phlegm. Okay, कफदोष कमी करण्यासाठी मदत करतो. हे लक्षात ठेवायचं. वातक्रम, एअरचं डावीकडून घ्या, उजवीकडून सोडा, उजवीकडून घ्या, डावीकडून सोडा. आता व्युतक्रम, बाकीच्या 2 ज्या आहेत त्या विथ वॉटर करायच्या आहेत. तिथे आपण बघितलं होतं हट प्रदीपिकेमध्ये कपालभातीच्या पुढं विथ एअर लिहिलं होतं. ते स्पेसिफिक का केलं, कारण इथलं फक्त वातक्रम एअरनी आहे, बाकी व्युत्क्रम आणि शीतक्रम हे विथ वॉटर करतात. ओके, नाव ड्रॉ द वॉटर थ्रू 2 नॉस्ट्रिल्स अँड एक्सपेल इट थ्रू स्लोली थ्रू युअर माउथ. नाकांनी पाणी घ्यायचंय, नाकांनी ओढून घ्यायचंय आणि ते तोंडात न काढायचंय. ओके, एक्सपेल इट स्लोली थ्रू द माउथ. दिस इज कॉल्ड एज व्युतक्रम. ओके, दॅट डिस्ट्रॉयज द डिसऑर्डर्स ऑफ फ्लेगम. ओके, जसं नेती कर्म आपण केलं होतं, नाकातनं सूत्र घालायचं आणि तोंडातनं काढायचं, तसंच हे नाकामधून इनहेल करून पाणी आत घ्यायचं आणि ते तोंडातनं काढायचं. कारण तुम्हाला आता रेस्पिरेटरी सिस्टीम झाली आहे तर तुम्हाला अॅनाटॉमी माहिती आहे की आपल्या नॉस्ट्रिल मधून आपण आता सूत्रनेती करताना पण आपण नाकात न घालतो, ती थोडीशी वरती जाते, ते सूत्र वर जातं, म्हणजे स्ट्रेट वरती जातो आणि मग मागून तो खाली येतो.
खाली आल्यानंतर गिळून घेतो आपण आणि हाताने बाहेर काढतो. ओके, मग ते जे आहे जर ते होऊ शकतं तर नाकातनं आपण जेव्हा पाणी घेतो ते पाणी सुद्धा आपण नाकात थ्रू घेऊन मागून जे आहे ओपन आहे, क्लिअरली ओपन आहे तो जो ट्रॅक आहे तो, आणि त्या नेझल ट्रॅक मधून खाली आल्यानंतर आपलं माउथचं ओपनिंग आहे तिथून ते बाहेर काढायचं. ठीक आहे, सो याला म्हणतात व्युतक्रम. म्हणजे नाकाने पाणी घे, जलनेतीच आहे ना थोडक्यात. थोडक्यात जलनेतीचे पण विदाऊट पॉट. हा, विदाऊट पॉट अच्छा, हाताने विदाउट करायची. पॉट आहे. हा, ओ माय गॉड. हाताने करायची. ओके आणि जलनेती ओके ओके. आपण डाव्या नॉस्ट्रिल मधून आत इन्सर्ट करतो आणि उजव्या नॉस्ट्रिल मधून ते धार खाली उजवीकडनं आली सोडतो. पाहिजे. हो, हा, ओके हे कसं आहे ओके. दोन्ही नॉस्ट्रिल मधून घ्यायचंय आणि तोंडातनं बाहेर काढायचं. तोंडात नका. हा, हा, करेक्ट असं आहे. करेक्ट. आणि याच्या विरुद्ध एक्झॅक्टली शीतक्रम आहे. सांगते. म्हणजे याच्यात काय असं ओंजळीत आपण चूळ भरायला हा. पाणी घेतो तसं घ्यायचं का? हा हा हा, ओंजळीत घ्यायचं, ओंजळीत ओके. पाणी घेऊन नाकांमधून इनहेल करून घ्यायचं पाणी आणि तोंडातनं हा. काढायचं. आय थिंक सो द योगा ओके. इन्स्टिट्यूट मध्ये ही प्रॅक्टिस करतात. द योगा हो, इन्स्टिट्यूट हो. आहे जे तिथे ही प्रॅक्टिस करतात. म्हणजे या प्रकारचं कपालभाती किंवा या प्रकारची नेती ही कपालभातीच आहे घेतात. पण त्यांना ही नेती म्हणून शिकवली आहे. म्हणजे बरोबर. इन शॉर्ट दोघांचा फायदा एकच आहे असं. हो. आणि शीतक्रम कपालभाती सक वॉटर थ्रू द माउथ अँड एक्सपेल इट थ्रू द नॉस्ट्रिल्स. तोंडातनं पाणी घ्यायचंय आणि ऍक्च्युली आपला जालंधर बंद जो आहे ना तो बांधायचा आहे, पण ह्यात नाही सांगितलंय, मी सांगते की पण तो चिन टू चेस्ट नाही करायचा. चेस्ट फुलवून चिन पर्यंत आणायची, म्हणजे मग तुमचा खालचा ट्रॅक बंद होतो आणि ते पाणी वरून म्हणजे नाकातनं बाहेर येतं. ठीक आहे, सो सक वॉटर थ्रू माउथ अँड एक्सपेल इट थ्रू द नॉस्ट्रिल्स. बेनिफिट बाय प्रॅक्टिस ऑफ दिस क्रिया वन बिकम्स लाईक द गॉड क्युपिड. ओके, कामदेवासारखी शरीर होतं एखाद्याचं विथ रेग्युलर प्रॅक्टिस ऑफ दिस शीतकर्म क्रम, नॉट कर्म, शीतक्रम. आणि हे तुम्हाला प्रॅक्टिसला नाही आहे. प्रॅक्टिसला आपली साधी कपालभाती हे दाखवायचं नाहीये. पाण्याची कपालभाती जी आहे ती दाखवायची नाहीये. रेग्युलर कपालभाती जी आपण करतो तीच दाखवायची. ना ओल्ड एज नेव्हर कम्स टू हिम अँड decrepitude never disfigures him. The body becomes healthy, elastic and disorders of phlegm are destroyed. ठीक आहे, सो सगळे जे कपालभातीचे किंवा ओव्हरऑल सगळ्या ज्या आपल्या प्रॅक्टिसेस आहेत षटकर्माच्या त्याच्याने काय होणार आहे, ओल्ड एज लांबणार आहे. कारण तुमच्या ऑर्गन्सचं एज वाढवतोय आपण. ऑर्गन्सवर किती जितका भार देणार तितकं. आता एक बायोलॉजिकल कन्सेप्ट माहिती आहे ना तुम्हाला, बायोलॉजिकल एज जी कन्सेप्ट आहे की जरी इफ यू आर ॲट द एज ऑफ 40 पण त्या कराडा स्कॅन मशीनवरती जर तुमचे फॅट समजा ॲट द एज ऑफ 40 असले पाहिजे, लेडीजमध्ये 25% टोटल फॅट, पण जर आहेत 40% फॅट टोटल बॉडी वेटच्या, तर त्या कराडा स्कॅन मशीनवरती असं इंडिकेट करतात की युअर बॉडी एज, बायोलॉजिकल एज इज नॉट 40, इट्स 50. ठीक आहे, म्हणजे जे आयडियल फॅट पर्सेंटेज असलं पाहिजे ते जास्त असल्यामुळे युअर बॉडी इज वर्किंग लाईक अ 50 इयर्स फिमेल. म्हणजे 50 वर्षाच्या बाईसारखं तुमचं शरीर आता काम करत आहे ॲट द एज ऑफ 40. सो 50शीत होणारे आजार तुम्हाला आता होऊ शकतात जर तुमचं बॉडी फॅट तुमच्या एज नुसार नसेल तर. नुसतं वेट मॅटर नाही करत त्याच्यात, त्याला म्हणतात बायोलॉजिकल एज. सो आपलं ह्याच्याने काय होतं, हे जे आपण षटकर्म वगैरे करणार आहोत ना त्याच्याने आपलं बायोलॉजिकल एज कमी दिसणार आहे. म्हणजे आताच्या मॉडर्न टर्म्समध्ये मी सांगते का, कारण आपले सगळे जे ऑर्गन्स आहेत इंटरनल ऑर्गन्स ते चांगले वर्क करणार आहेत, कारण तिथपर्यंत आपण क्लिन्झिंग करून घेतोय आणि त्यांचं वर्किंग सुधारतोय. ओके, जसं आपण मशीन्सला थोड्या थोड्या दिवसांनी किंवा आपण 2 व्हीलर 4 व्हीलरला सर्व्हिसिंग करून घेतो. हे षटकर्म इज नथिंग बट लाईक सर्व्हिसिंग ऑफ अवर बॉडी. ठीक आहे, आपल्या शरीराचं सर्व्हिसिंग किंवा डिटॉक्सिफिकेशन आपण म्हणतो थोड्या थोड्या दिवसांनी केलं गेलं पाहिजे, ते करणं म्हणजे हे षटकर्माचे. ठीक आहे, तर त्याच्याने काय होतं, आपल्या शरीराचं क्लिन्झिंग होतं. आता जलनेती ठीक आहे सांगून ठेवते, मग आपण नेक्स्ट वीक मध्ये बघणार आहोत. प्रोसेस ऑफ क्लिनिंग नेझल पॅसेज विथ सॉल्टी वॉटर टू बी प्रॅक्टिस्ड अर्ली इन द मॉर्निंग. इक्विपमेंट पॉट, टीचर, ल्युकवॉर्म पॉट तो मी देते, ल्युकवॉर्म वॉटर, सॉल्ट, नॅपकिन, पोस्चर, कागासन और स्टँडिंग पोझिशन. कागासन ते पण मी दाखवते कसं करायचंय ते. म्हणजे नीज बेंड करून वाकायचंय आणि एका साईडला ज्या साईडली जलनेती करणार आहे ती बाजू वर ठेवायची आहे. पश्चात कर्म कपालभाती 1 राउंड 60 स्ट्रोक्स. ओके,
पूर्वकर्म आणि पश्चात हे इम्पॉर्टंट आहेत, कारण पश्चात्कर्मामध्ये पाणी जे थोडंफार तुमच्या सायनसेसमध्ये राहिलं असेल तर ते कपालभाती करून बाहेर काढणं गरजेचं आहे. ड्युरेशन वन्स अ डे कॅन बी प्रॅक्टिस मोर इफ स्पेसिफिक एलिमेंट. जर तुम्हाला काही प्रॉपर आजार असेल, लाईक सायनसायटिस आहे किंवा रिकरंट इन्फेक्शन्स होत असतील, तर तुम्ही जास्त वेळा करू शकता. प्रिकॉशन, सॉल्ट फुल्ली डिझॉल्व, पूर्णपणे जे सॉल्ट आहे ते डिझॉल्व्ह झालेलं असलं पाहिजे. ब्रीदिंग थ्रू माउथ, थ्रू आउट द प्रोसेस नाकातनं ब्रीदिंग करता येणार नाहीये, सो माउथ मधून ब्रीदिंग करणं गरजेचं आहे. म्हणून ती बघायची 2 ते 3 वेळा आणि मगच ट्राय करायची. अलाव वॉटर टू फ्लो 5 to 10 seconds. जे पाणी आहे ते दुसऱ्या साईडने आलं म्हणून लगेच ती क्रिया थांबवायची नाहीये, ती फ्लो होऊ द्यायची 5 ते 10 सेकंद, तरच तुमचे जे काही सगळे मायनर ब्लॉकेजेस आहेत नेझल ट्रॅक मधले किंवा जे म्युकस आहे हार्ड झालेलं ते बाहेर यायला मदत होते. सॉफ्ट होतं आधी ते आणि मग ते बाहेर येतं. लिमिटेशन्स, क्रोनिक ब्लिडिंग, म्हणजे नेझल ब्लिडिंगचा जर कुणाला त्रास असेल तर त्यांनी हे करायचं नाहीये. जर खूपच रिकरंट इन्फेक्शन असेल किंवा डेव्हिएटेड नेझल सेप्टम असतं बघा, नाकातलं हाड वाढलंय असं आपण साध्या भाषेत म्हणतो, तर तशा वेळी त्यांनी नाही करायचं. स्ट्रक्चरल ब्लॉकेज म्हणजे पॉलिप, तेच ते DNS जे आता मी म्हटलं, डेव्हिएटेड नेझल सेप्टम असं असेल तर त्यांना माहिती असतं की आपल्याला, त्यांना रिकरंट सर्दी वगैरे होत असते, मग त्यांना जर माहिती असेल आपल्याला असा त्रास आहे तर त्यांनी नाही करायचं. Benefits: preventing and eliminating colds, helps in sinusitis, tonsils, headaches, insomnia, asthma, etc. Respiration becomes more easier. Okay. Jalaneti cleans both the nostrils and allows the breath to flow freely between the two. Okay. बोथ म्हणजे जलनेतीनी नॉस्ट्रिल्स क्लीन्स होतात, नेझल ट्रॅक क्लीन्स होतं आणि आपण ल्यूकवॉर्म वॉटर सोबत थोडंसं सॉल्ट पण टाकलेलं आहे. मग तेच सांगते की अँटी इन्फेक्टिव्ह जे त्याचं नेचर आहे सॉल्टचं, ते क्लीन्स करायला मदत करतं आणि पुन्हा इन्फेक्शन टाळतं. ओके, सो दिस वॉज अबाउट षटक्रिया. याच्यामध्ये काही डाऊट आहे? कळालेत? मग सगळ्याच नेतीमध्ये ते कॉन्ट्राडिक्शन असेल ना, जे नोझल ब्लिडिंग वगैरे जे होत असेल. हा सगळ्याच याच्यामध्ये का आहे का तशी हिस्ट्री? नाही, माझ्यासाठी नाहीये. एक ओळखीचे त्यांना तसं आहे. मी असं जनरल विचारलं. अच्छा, पण ते ब्लिडिंगचं रिझन एकदा विचार. म्हणजे हाय बीपी असणाऱ्यांना पण ब्लिडिंग होतं, पण जेव्हा बीपी हाय असतो तेव्हा त्यांचं काय होतं, कॅपिलरी लेवलला पण ब्लड प्रेशर वाढतो ना, मग कॅपिलरी बर्स्ट होतात आणि मग जिथे थिन आहेत ना त्या जास्त, तिथून त्या ब्लिडिंग दाखवतात. मग आपल्या नाकामधल्या ज्या कॅपिलरीज आहेत ना त्या एकदम थिन आहेत. जर बीपी वाढलेला असेल तर त्या तिथून बर्स्ट होतात आणि तिथून ब्लिडिंग येतं आपल्याला. ते आहे. किंवा घोळणा फुटणं म्हणतो आपण, ते गरमीच्या दिवसात होतं, उष्णतेने, अतिउष्णतेने त्या ब्लड वेसल्स प्रसरण पावतात आणि तेव्हा नोज ब्लिडिंग होतं. सो एक रिझन काय एकदा विचारून घे आणि मग डॉक्टरांच्या संमतीने करू शकतात, असं काही नाही. ठीक आहे. ओके, सो आता तुमच्या लेवल 1च्या नोट्स घ्या. मग आपण जे लास्ट टाइम राहिलं होतं भगवद्गीतेतला थोडंसं डाएटचा पार्ट बघणार आहोत आणि स्ट्रेस, योगा अँड स्ट्रेस हे बघणार. ओके, छान. टेक युअर नोट्स. एक मिनिट. हो. स्पायरल बाइंडिंगचे लेवल 1च्या ज्या नोट्स आहेत ज्याच्यामध्ये योगा फॉर वेलनेस, जिथं अॅनाटॉमी संपतंय ना, अॅनाटॉमीचे जे इमेजेस आहेत त्या जिथे संपतायत तिथं योगा फॉर वेलनेस स्टार्ट होत आहे. कोशांचा स्टडी पाहिला होता आपण, त्याच्यानंतर योगिक कन्सेप्शन ऑफ हेल्थ अँड डिसीज, त्यामध्ये स्पेसिफिकली योग वशिष्ठ पाहिलं होतं. कन्सेप्ट ऑफ पंचमहाभूतास पाहिलं होतं. ठीक आहे, पंचमहाभूतांचा आता नको रीड करूयात, तर यू आर वेल नोन अबाउट पंचमहाभूत. आपण सांख्य योग मध्ये पण रीड केलेले.
यातलं काय घ्यायचंय? लेवल 1च्या नोट्स आहेत ना, स्पायरल बाइंडिंगच्या लेवल 1 लिहिलंय. त्यातलं कुठलं टॉपिक? पेज योगा फॉर वेलनेस, ओके. चॅप्टर 5 योगा फॉर वेलनेस, त्यातल्या पेज नंबर 4 वर घे, म्हणजे त्या चॅप्टर मधला. आता माझ्याकडे पेज नंबरचं नाहीये, पण योगिक 48 नंबर प्रिन्सिपल्स आहे. किती आहे? ओके, ओके. 48 पेज नंबर आहे. 48. 48. आणि योगा टोटल स्पायरल बाइंडिंग उभं वाला. हा, योगिक प्रिन्सिपल्स ऑफ हेल्दी लिव्हिंग आहे ना ते. हो, येस, गॉट इट. सगळ्यांना सापडलं तर मी रीड करायला स्टार्ट करते. हो. सापडलं. सो योगिक प्रिन्सिपल्स ऑफ हेल्दी लिव्हिंग आहे हा टॉपिक तुम्हाला. आणि यात स्पेसिफिकली भगवद्गीतेमध्ये काय सांगितलंय आपण ऑलरेडी पाहिलंय, हेल्दी लिव्हिंग ऍज पर भगवद्गीता, पण त्यात डाएटचं डिटेल नाही सांगितलंय. इथं फ्रॉम डाएट पॉइंट ऑफ व्ह्यूनी हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे. ओके, सो वी हॅव अंडरस्टँड दॅट थ्रू द प्रायमरी कॉज. रीड करते मी बघा. बॅड थॉट पॅटर्न, द डिसीज ऑफ बॉडी इज जनरेटेड. ओके, if this primary cause be eradicated at its root, then all the diseases will be destroyed. Yoga Vasishtha suggests that if the mind becomes purified with true sattva guna, then prana vayu will begin to circulate freely throughout the body. The food taken will be digested properly and hence no diseases will arise. This is also in line with yama and niyam of sage Patanjali described under अष्टांग योग. मी जसं सांगितलं की योग वसिष्ठ आणि सेज पतंजली यांचे जे थॉट्स आहेत ते बऱ्यापैकी एकत्र आहेत. कारण सेज पतंजलीनी पण सांगितलंय की तुम्ही माइंड वरती फोकस करा आणि म्हणजे माइंड काम करण्यावर, माइंड पीस वरती फोकस करा, कारण माइंड इज द रूट कॉज ऑफ ईच अँड एव्हरी प्रॉब्लेम किंवा ईच अँड एव्हरी डिसीज. तसंच योग वसिष्ठांनी पण सांगितलंय. आपण बघितलं होतं आधी व्याधी, अनाधीच व्याधी. आधी जे आहे प्रायमरी डिसीज म्हणजे प्रायमरी स्टेजला जेव्हा तो असतो तेव्हा अन्नमय कोशवरती किंवा आपल्या शरीरावरती त्याचा परिणाम दिसत नाही. फक्त मनोमय कोशमध्ये काहीतरी विचार चालू असतात, विचार नॉट इन हार्मनी विथ युअर बॉडी. तुमच्या बॉडी म्हणजे आपल्याला मनाला पटत नसणारे विचार किंवा काहीतरी सल रुतत असते आपण म्हणतो ना, काहीतरी आपल्याला पटत नसतं असं काहीतरी विचार चालू असतात डोक्यामध्ये, किंवा काहीतरी स्ट्रेस असतात, टेन्शन्स असतात. मग ते झालं आधी. आणि मग असं लॉंग टर्म होत गेलं की तुमच्या शरीरातले जे प्राण, नाडीज मधून प्राण जो वाहतो तो रॉंग डिरेक्शननी व्हायला लागतो किंवा ऑब्स्ट्रक्ट व्हायला लागतो आणि मग त्याचा परिणाम तुमच्या शरीरावरती दिसायला लागतो. त्याला म्हणतो आपण व्याधी. ते होतं आधी इज प्रायमरी, व्याधी इज सेकंडरी. तेच त्यांनी इथे सांगितले. वी हॅव अंडरस्टँड दॅट थ्रू द प्रायमरी कॉज बॅड थॉट पॅटर्न वॉज द प्रायमरी कॉज, द डिसीज ऑफ द बॉडी इज जनरेटेड. हे आपल्याला लेवल 1, लेवल 2 ला ह्या सगळ्या थिअरी का दिल्या आहेत? कारण आपल्याकडे येणारे आजारी जी व्यक्ती असेल किंवा वॉट एव्हर वयानुसार आजार झाला असेल तर ठीक आहे, पण कमी एज मध्ये जेव्हा आजार होतात तेव्हा कुठंतरी त्यांच्या फिजिकल प्रॉब्लेम्सना मेंटल बॅकग्राऊंड असते, काहीतरी रिझन असतं. मग आपल्याला त्याच्यावरती पण काम करायचं. आता आपण योग थेरपिस्ट म्हणून काम करणार, ठीक आहे. तर आपल्या हातात कुठल्या गोष्टी आहेत? बऱ्याचशा वेळेस हे सगळं स्ट्रेस रिलेटेड असतात, त्यांचे जे आजार असतात ते. मग फॉर स्ट्रेस ऍटलिस्ट आपण लेवल 1च्याच स्टेजला आहोत अजून तरी तुम्ही, म्हणजे तर त्या स्टेजला आपण ऍटलिस्ट त्या व्यक्तीच्या आजारपणामागचं मेंटल रिझन ओळखून आपण त्यांना मेडिटेशन आणि प्राणायाम थ्रू थोडंसं रिकवर करायचा प्रयत्न करू शकतो किंवा ऍटलिस्ट अवेअरनेस आणून देऊ शकतो प्रॉब्लेम्सचा. मग ते काम आपल्याला करायचंय. आपल्याला सिम्पली असं योगा इन्स्ट्रक्टर, स्ट्रिक्टली योगा इन्स्ट्रक्टर आहे आणि आजार नुसतं आसनं दिलं आणि बरं केलंय पेशंटला किंवा हे असं नाही करायचंय. त्यांच्याशी बोलतं होऊन थोडं थोडं आपल्याला त्यांच्या म्हणजे रूट पर्यंत पोहोचायचंय कॉजच्या आणि त्या कॉज वरती काम करायचा प्रयत्न करायचा, ठीक आहे. म्हणून आपल्याला ही बॅकग्राऊंड सांगितली आपल्या ग्रंथांची की त्यांनी कसं व्याधीला बघितलंय. योग वसिष्ठांनी व्याधींना इतक्या वर्षांपूर्वी कुठल्या व्ह्यूनी बघितलं आहे तेच आताही लागू पडतं. भगवद्गीतेमध्ये पण तेच सांगितलंय, योग पतंजलीनी पण तेच सांगितलंय. तर मग जर आपलं माइंडवर ते इतकं काम करायला सांगतायत तर आपण सुद्धा त्या दृष्टीने बघितलं पाहिजे एखाद्याच्या प्रॉब्लेमकडे, ठीक आहे. त्यासाठी त्यांनी सांगितलंय योग वसिष्ठ सजेस्ट दॅट इफ द माइंड बिकम्स प्युरिफाईड विथ ट्रू सत्वगुण. दोघांनीही सांगितलंय सत्वगुण इन्क्रीज करायला सांगितले. आता आपण पुढे वाचू तेव्हा येईलच की प्रत्येक माणसामध्ये कॉम्बिनेशन असतं, सत्वगुण, रजगुण आणि तमसगुण. असं नाहीये की सगळ्यांनी 100% सात्विकच राहा. तमस आणि राजसिक गुण वाईट आहेत असं नाही. राजसिक गुण आहे म्हणून चंचलता आहे आणि म्हणून आपण वर्किंग आहोत, ओके.
तामसिक गुण आहे म्हणून आपण रात्रीचं झोपू शकतो. झोपताना तामसिक गुणच लागतो, आराम करू शकतो. त्यामुळे प्रत्येकाचं कॉम्बिनेशन इम्पॉर्टंट आहे. पण जर आपल्याला ते पेन आणि सफरिंग पासून लांब जायचं आहे ना, आपल्याला ते दुःख वगैरे नको आहेत लाईफमध्ये, तर आपल्याला हळूहळू सात्विक गुण वाढवायला त्यांनी इन्क्रीज करायला सांगितलं. ठीक आहे. योग वसिष्ठ आणि पतंजली. Then pranavayu will begin to circulate freely throughout your body. The food taken will be digested properly and hence no diseases will arise. ठीक आहे. माइंड काम असेल तर तुम्ही जे काही खात आहात ते तुमचं नीट डायजेस्ट होईल आणि मग कुठलाही डिसीज अराईज होणार नाही. दिस इज ऑल्सो इन लाईन विथ यम अँड नियम ऑफ सेज पतंजली डिस्क्राईब अंडर अष्टांग योगा. आसनांच्या आधी पण महर्षी पतंजलींनी यम आणि नियम सांगितले. ठीक आहे. रिपीट कराल का यम आणि नियम नवीन मेंबर्ससाठी? फक्त त्याचं मीनिंग सांगा आणि एक्सप्लेन म्हणजे फक्त ऍटलीस्ट लिस्ट डाऊन करा. आधीचे पेजेस बघायचे नाही आता, न बघता आठवून सांगा. यम म्हणजे सोशल ऑब्झर्वन्सेस ऍक्च्युली, की सोसायटीमध्ये राहताना काय रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो केले गेले पाहिजेत. अहिंसा कोणकोणते? अहिंसा अस्तेय अहिंसा. अहिंसा सत्य असत्य असत्य अस्तेय. हा, अस्तेय सत्य असत्य अपर्य. चौथं राहत आहे ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. ब्रह्मचर्य अपरिग्रह. आता दुसरं कोणीतरी सांगा नियम. नसेल तर स्टेटस ठेवत चला. महेशने आज स्टेटस ठेवले पाठ करून. चला ट्राय करा, नियम सांगा. एक्झाम आहे पुढच्या आठवड्यात. योगिता, प्राजक्ता आठवा. स्वाध्याय. हा, ओके. सो शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. ठीक आहे. हे टिप ऑफ टंग पाहिजे आता. ठीक आहे. ओके, चल पुढे जाऊया. नसेल तर थोडंसं रिपीट करायला स्टार्ट करा. हा, सो आचार, विचार, व्यवहार अकॉर्डिंग टू अदर टेक्स्ट, योगिक टेक्स्ट अकॉर्डिंग टू योग वसिष्ठ फॉलोइंग ऍक्शन्स मस्ट बी अवॉइडेड. योग वसिष्ठांनुसार आचार, विचार, व्यवहार आहे आणि आपण भगवद्गीतेनुसार बघितलं होतं तर आचार, विचार, आहार विहार, आचार विचार. ठीक आहे. सो अकॉर्डिंग टू योग वसिष्ठ फॉलोइंग ऍक्शन्स मस्ट बी अवॉइडेड. इटिंग ऑफ अनहोलसम फूड, जे विच इज नॉट गुड फॉर यू, हे जे आहे ते अवॉइड केलं पाहिजे. लिव्हिंग इन अनहेल्दी प्लेसेस, अनहेल्दी प्लेसेसमध्ये लिव्हिंग नाही म्हणजे नाही राहिलं पाहिजे. अनहेल्दी प्लेसेस मग तुम्ही फ्रॉम कोणत्याही पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघा, फिजिकल पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघा किंवा मेंटल पॉइंट ऑफ व्ह्यूनी. अनहेल्दी असेल तिथे नाही राहायचं. डुईंग थिंग्स ॲट अनसिजनेबल अवर्स, दिनचर्या, ऋतुचर्या पाहिली आपण. दिवसभरात कुठल्या वेळेत काय केलं पाहिजे, कसं खाल्लं पाहिजे. ऋतुचर्या पाहिली आहे, ऋतू बदलत असताना काय खाल्लं पाहिजे. म्हणजे ऍटलिस्ट ढोबळ मानाने पाहिलंय आपण, नॉट एक्झॅक्ट पाहिलंय, पण ते फॉलो केलं गेलं पाहिजे. असोसिएशन विथ द विकेड पीपल, याचं उत्तर आपल्याला मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा, चित्त प्रसादनाचे मार्ग यांनी पतंजलींनी पण सांगितलंय की विकेड पीपल सोबत मैत्री करू नका. ठीक आहे. लॉंगिंग आफ्टर इम्प्रॉपर थिंग्स, ज्या गोष्टी नाही आहेत चांगल्या, की ओव्हरनाईट काही गोष्टी म्हणजे काय ते नेटफ्लिक्स वगैरे रात्रभर बघणं किंवा लॉंगिंग आफ्टर इम्प्रॉपर थिंग्स, जे आपल्याला माहिती आहे की मंचिंग करणं, चुकीच्या गोष्टींचं, जे अनहेल्दी फूडचं मंचिंग करणं इज नॉट गुड. भरपूर खाऊन म्हणजे डिनर करून गेल्यानंतर सुद्धा भूक नसताना खाणं विच इज नॉट गुड. अगदी आजारपणात एक्सरसाइज करणं किंवा आपण एक्झॉस्ट होणं विच इज नॉट गुड. सो हे माहिती असून सुद्धा त्या गोष्टी करायच्या, हे नाही करायचंय. एविल डिझायर्स अँड बॅड थॉट्स. ओके, एविल डिझायर्स अँड बॅड थॉट्स कंट्रोलमध्ये आणायचे. हे आपण
ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग ज्या बघितलं होतं तिथं पण आपण हे शम दम जे पाहिले होते, काय पाहिलं होतं आपण ते साधना चतुस्तयामध्ये आपण 6 ते टॉपिक्स पाहिले होते. ठीक आहे, मग त्या सगळ्या सुद्धा फॉलो करणं गरजेचं आहे. एव्हिल डिझायर्स आणि बॅड थॉट्स कंट्रोल करायचेत आपल्याला. प्रत्याहार करायचा आहे. आपल्या 5 ऑर्गन्स जे दिलेत, सेन्स ऑर्गन्स, त्यांच्यासाठी जे सेन्स दिले ते कंट्रोलमध्ये आणायचे. त्यासाठी एव्हिल डिझायर्स आणि बॅड थॉट्स कंट्रोल करायचे. देर इज अ सेइंग इन संस्कृत दॅट यद भवनम तद भवती, मिनिंग यू आर व्हॉट यू थिंक. आता आपल्याला हे सगळं माहितीये, जे आपण थिंक करतो तशा गोष्टी होतात. मग त्यासाठी आपलं थिंकिंग किती चांगल्या प्रकारे असणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या. In other words, your thoughts translate into your actions. Hence, developing the attitude of Maitri, Karuna, Mudita, and Upeksha is needed. Okay. The Bhagavad Gita also propounds that action should be performed with the sense of detachment and duty. Okay. जे actions आपण करणार आहोत त्याच्या फळाची अपेक्षा नाही करायची. It should be practiced with the sense of detachment and duty. Patanjali also highlights Kriya Yoga consisting of तप, स्वाध्याय अँड ईश्वर प्रणिधान. पतंजलींनी पण क्रियायोग सांगितलंय आणि त्याच्यामध्ये काय सांगितलंय, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. जे नियमांमध्ये येतं, आपण बघितलं होतं शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान हेच नियम पण आहेत. आणि शेवटचे जे 3 आहेत, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, त्या तिघांना एकत्रित क्रियायोग असंही म्हणतात. सो त्यांनी पतंजलीने पण हायलाइट केलं होतं तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. आता याचे सगळ्याचे आपण मिनिंग्स बघितलेले आहेत. दिस शुड बी प्रॅक्टिस रेग्युलरली फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम विथ फेथ. ओके, आपण काय पाहिलं होतं की जर आपल्याला चित्ताच्या वृत्तींचा नाश करायचा असेल तर काय उपाय आहेत सांगता येतील का कुणाला? चित्तवृत्ती निरोधोपाय कोणते आहेत? अभ्यास, वैराग्य. अभ्यास, वैराग्य. मग ते नुसतं अभ्यास वैराग्य नव्हतं पाहिलं आपण, त्यासोबत त्या पॅराग्राफ मध्ये दिलं होतं की तुम्ही यमनियम पण पाळायचे आहे, डाएट पण पाळायचा आहे आणि जे काही तुम्ही ही प्रॅक्टिस करताय ती प्रॅक्टिस फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम विदाउट डिस्टर्बन्स आणि फर्मली रुटेड. म्हणजे ती इतकी फर्मली रुटेड पाहिजे की विदाउट डिस्टर्बन्स तुम्ही ती प्रॅक्टिस रेग्युलरली केली पाहिजे, तर तुम्हाला त्याचे बेनिफिट्स मिळणार. There is an intimate connection between the gunas and karmas, action performed by men. The nature of karma depends upon the nature of gunas. Okay, a sattvic man will do virtuous actions, a rajasic and tamasic man will perform non-virtuous actions. It is guna that goals a man to do certain actions. The self of Brahman is actionless. He is silent witness. आपण ब्रह्मनचे कॅरेक्टरिस्टिक मध्ये बघितलं होतं की ब्रह्मन हे ऍक्शनलेस आहे. त्याला ऍक्टिव्ह करायचं काम माया करते. ब्रह्मन आणि माया, जसं आपण प्रकृती आणि पुरुष बघितलं होतं. सो पुरुष इज ऍक्शनलेस, त्याला मूव्ह करायचं काम प्रकृती करते. प्रकृती म्हणजेच माया आहे. त्रिगुणात्मक कोण आहे? प्रकृती आहे, म्हणजे गुण 3 असणारे. ओके, आणि ते 3 गुण आले की त्याच्यामध्ये राजसिकता, तामसिकता आणि सात्विकता आलीच. ओके, सो डेव्हलपमेंट ऑफ सत्वगुण, हे ह्या सगळ्या पॅराग्राफ वरून एक लक्षात घ्यायचं की आपल्याला सत्वगुण वाढवायला त्यांनी सांगितलंय. इन अन ऑर्डिनरी मॅन देर इज अ मिक्सचर ऑफ 3 गुणास, सात्विक, राजसिक अँड तामसिक. तमस अँड रजस पुल अ मॅन डाऊनवर्ड, सात्विक लिफ्ट्स अ मॅन अपवर्ड. स्पिरिच्युअलिटी कडे जेव्हा आपण मूव्ह करतो तेव्हा वी हॅव टू म्हणजे आपल्याला सात्विक गुण जास्तीत जास्त आपल्यातला वाढवायची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तमस अँड रजस लीड टू बॉन्डेज. तमस आणि रजस का माहिती आहे? आपण चित्तभूमीच बघितल्या होत्या, आठवत आहे? त्याच्यामध्ये गुण लीड करत होते, सात्विक, राजसिक, तामसिक. चित्तभूमी सांगा बरं. क्षिप्त, विक्षिप्त. पुढं मूढ. वाचलो होतं मी कालच. वाचलं होतं. एक्सप्लेन, सगळ्यांची एकत्र एक्झाम दिली तर सगळे पास होतील ना, एकदम छान मार्क्स. एकाने सुरू करायचं आणि दुसऱ्याने थोडं त्यातला अर्ध पुढे कंटिन्यू करायचं. प्राजक्ता सांग. एकाग्र. लास्ट.
क्षिप्त, मूढ, विक्षिप्त, एकाग्र आणि निरोध. ओके, सो निरोध, एकाग्र आणि निरोध जे आहेत ते योगा प्रॅक्टिसेस करण्यासाठी बेस्ट आहेत. पहिले जे 3 आहेत ते दे आर नॉट लायबल टू प्रॅक्टिस योगा और साधना. मग तुम्हाला म्हणजे ते माइंडचं जे आहे कम्प्लिटली राजसिक असणं, कम्प्लिटली तामसिक असणं आणि विक्षिप्त, थोडं थोडं मधी मधी राजसिक नेचर येतो मध्ये आणि मध्ये सात्विक येतं, पण सात्विक एकदम 20-30% आणि राजसिक 70-80%. तसं नकोय. आपल्याला जर प्रॅक्टिस करायची आहे तर वी हॅव टू कंट्रोल अवर माइंड अँड सेन्सेस. मग अशा वेळी एकाग्र आणि निरोध या प्रकारांमध्ये जेव्हा आपण येतो तेव्हाच आपण साधना नीट करू शकतो. ठीक आहे, सो ते पण लक्षात ठेवा. मग तमस अँड रजस लीड्स टू बॉन्डेजेस. दुःखचं रिझन बॉन्डेज आहे, म्हणजे कुठल्याही गोष्टीशी अटॅचमेंट ठेवणं. जर तामसिक आणि राजसिक नेचर जास्त असेल तर ते बॉन्डेज जास्त येतं. सात्विक हेल्प्स हिम टू अटेन सॅल्वेशन, डिसिप्लिन युअरसेल्फ अँड डेव्हलप सत्व. इंट्रोडक्शन टू योगिक डाएट अँड न्यूट्रिशन. आता हा वेगळा टॉपिक सुरू होतोय. In yoga philosophy, the mind is formed from the subtlest portion or essence of food. जैसा अन्न वैसा मन आपण म्हणतो ना, त्यामुळं जे खाता त्याप्रमाणे आपलं मन होतं, हे फिलॉसॉफी भगवद्गीतेमध्ये सांगितली आहे. इफ द फूड टेकन इज प्युअर, द माइंड हॅज द प्रॉपर बिल्डिंग मटेरियल्स फॉर द डेव्हलपमेंट ऑफ अ स्ट्रॉंग अँड सटल इंटलेक्ट अँड अ गुड मेमरी. A yogic diet is one that brings inner peace to the body and mind and encourages spiritual progress. All nature, including our diet, is categorized by 3 qualities or gunas: sattva, raja, and tamas. Okay, sattvic, that is pure; rajasic, overstimulating; and tamasic, putrefied. Now, yogis believe not only that you are what you eat, but also that you eat those food which reflect your own level of mental and spiritual purity. As your life changes in positive way, you will also see your food preferences improving. The yogic diet is based on sattvic food. ओके, हे असं हळूहळू व्हायला लागतं. एक्सरसाइज केला असेल तर ओव्हर इटिंग हळूहळू कमी व्हायला लागतं. म्हणजे आपलं माइंड थोडं थोडं चेंज व्हायला लागतं. का? कारण आपल्याला जाणवायला लागतं की आता मी एवढा एक्सरसाइज सकाळी 1 तास घाम गाळून केलाय आणि त्याच्यात ते एवढं छान एक्सरसाइज केल्यानंतर मी असं काहीतरी म्हणजे अनहेल्दी फूड खाणार नाही, असं कुठंतरी आपल्या मनात एक थोडी गिल्ट येऊन जाते किंवा सबकॉन्शियस माइंडमध्ये आपल्याला वाटतं की आता यावेळेस खाल्लं, पुढच्याच मी खाणार नाहीये. पण ते तुमचे संस्कार तुम्ही मनावरती करताय, ते कुठंतरी ते बाहेर येतात आणि ती गिल्ट पण राहणं हळूहळू तुम्हाला सात्विकतेकडे घेऊन जातं, म्हणजे चांगल्या फूड चॉईसेसकडे घेऊन जातं. ठीक आहे. नाव सात्विक फूड, द फूड विच इन्क्रीजेस वन्स लाईफस्पॅन, प्युरिटी, स्ट्रेंथ, हेल्थ, जॉय and cheerfulness, which are savory and oleaginous, substantial and agreeable, are dear to sattvic people. Okay. The food which increases one's lifespan, purity, strength, health, joy and cheerfulness, which are savory and spiciness, savory and oleaginous म्हणजे ऑइली, आपल्यामध्ये संपृक्त पाहिजे. संपृक्त म्हणजे कसं, ते तुपानी ओथंबलेलं, म्हणजे सुस्निग्ध मधुहारसच्या. आपण बघितलं होतं की योगिक डाएट मध्ये आपल्याला मधुर डाएट करायला सांगितलं. त्याच्या मागचा रिझन काय आहे? मधुर म्हणजे आपल्या टेस्ट बर्ड्सना समाधान देणारी चव. ओके, आणि योगिक माइंड कसं पाहिजे ते याच्या आधीचा पार्ट हा येतो की मिताहार असणारे. स्वीट खायचं म्हणजे भरपेट जेवायचं आणि त्याच्यानंतर भरपूर स्वीट खायचं, अशा प्रकारचं नाही. जे तुम्ही खाणार आहात ना, ते ऑलरेडी आपण मिताहारची कन्सेप्ट बघितली. काय कन्सेप्ट आहे मिताहार? 1/4 पाणी, हाफ ऑफ द फूड आणि 1/4 रिकामं. हा, सो 2/4 फूड, 1/4 रिकामी आणि 1/4 पाणी, हीच कन्सेप्ट आहे. पोर्शन तेवढाच आहे, त्यात तुम्हाला स्वीट खायचंय आणि प्लस मिताहार थ्रू आउट द डे आणि एक्सरसाइज, योगिक लाईफस्टाईल मध्ये जितकी एक्सपेक्टेड आहे ती करून, तर तुम्हाला स्वीट आणि त्या प्रमाणात खाणं गरजेचं आहे. आणि स्वीट खाण्याचे गरजा काय आहेत किंवा सुस्निग्ध का सांगितले? ल्युब्रिकेटेड, कारण आपल्या बॉडीला तितक्या ल्युब्रिकेशनची, तितक्या आपण म्हणू शकतो घी किंवा तुपाची गरज आहे. ओके, आपल्या वंगण चांगलं राहण्यासाठी बॉडीमध्ये. आणि आपण एक्सरसाइज करणार आहोत तर तो ड्रायनेस नकोय बॉडीमध्ये, ते ओलावा हवाय. ठीक आहे, किंवा आप आणि पृथ्वी तत्व हवंय थोडंसं.
त्यासाठी आपल्याला सुस्निग्ध मधुर खायला सांगितलंय. मग त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपल्याला ओलेजिनियस म्हणजे ऑइली पदार्थ, ऑइली म्हणजे संपृक्त तुपामध्ये, ऑइल हा कन्सेप्ट नव्हती आधी, आर डिअर टू सात्विक पीपल. Now the Bhagavad Gita, pure food that increases vitality, energy, vigor, health and joy are delicious, wholesome, substantial and agreeable are sattvic. These foods render the mind pure and calm and generate equanimity, poise and peaceful tendencies. They promote a peaceful attitude and are conducive to the practice of meditation. Okay. मेडिटेशन प्रॅक्टिस वाढवण्यासाठी किंवा आपल्याला काय म्हणू शकतो, डॉमिनेट काय म्हणजे आपल्याला मेन काम काय करायचं आहे, मेडिटेशन करायचं आहे, आपली एनर्जी आपल्याला कॉन्झर्व करून ठेवायची. म्हणून अशा प्रकारचं फूड जे आपल्याला मनाला समाधान देईल आणि सटायटी व्हॅल्यू म्हणतात. तुम्हाला तो शब्द माहिती आहे का? सटायटी म्हणजे समाधान, थोडं खाल्लं तरी समाधान होतं, असं फूड खाणं गरजेचं आहे. Foods should be as fresh and natural as possible, preferably organically grown, not genetically modified. म्हणजे आता जे हायब्रिड येतं त्या प्रकारचं नको आहे. And kept without preservative or artificial flavorings. म्हणजे आपल्याकडं फ्रीज ही कन्सेप्ट नव्हती, माहितीये ना, त्यामुळे फ्रीज मध्ये जे काही साठवायला लागतं अशा गोष्टी आपण करायचंच नाही. आपण फ्रेश बनवायचं आणि खायचं, फ्रेश बनवायचं आणि खायचं. साठवणं आपला म्हणजे तिथून पुढं आजारपणं थोडीशी तिथूनही आली आहेत फ्रीज या कन्सेप्ट पासून. दे शुड ऑल्सो बी इटन इन ॲज नॅचरल स्टेट ॲज पॉसिबल. सो सगळंच आपल्याला प्रोसेस करून खायचं आहे का? तर नाही. म्हणजे आपल्या खाण्यामध्ये ऑलरेडी आपण एक कॉर्नर ठेवतो कोशिंबिरींसाठी किंवा कच्च्या सलाडसाठी, तर ते गरजेचं आहे. उलट जितकं आपण नॅचरल फॉर्म मध्ये खाऊ तितकं नेसेसरी आहे. फक्त काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती थोडी प्रोसेस करणं, एक तर त्यांना बॉईल करणं किंवा भाजणं किंवा स्टीम करून घेणं गरजेचं आहे. त्यांचं अजून जास्त म्हणजे सिम्पल फॉर्म मध्ये व्हायला आणि पचायला सिम्पल होण्यासाठी. सो ऑल्सो बी इटन इन ॲज नॅचरल स्टेट ॲज पॉसिबल, रादर रॉ, स्टीम्ड और लाइटली कुक्ड. ग्रेन्स अँड grain such as corn, barley, wheat, unpolished rice, oats, millet and quinoa are considered as sattvic food. या सगळ्यांचा रेफरन्स आहे भगवद्गीतेमध्ये. They are considered as sattvic food. Grains supply the necessary carbohydrates, the main source of energy for the body, and they also contain about half the amino acid that are needed to form protein. Okay, essential आणि नॉन इसेन्शियल अमायनो ऍसिड्स तुम्हाला माहिती असतील तर त्यातले हाफ जे निडेड आहे प्रोटीन ते त्यामध्ये असतं. प्रोटीन फूड सच एज पल्सेस, नट्स, सीड्स आर ऑल्सो सात्विक फूड्स. प्रोटीन्स आर द building blocks of the body. The key to a healthy vegetarian diet is to eat a good mixture of food to ensure that it includes all the amino acids essential for making proteins. Fruits, both fresh and dried, as well as pure fruit juices are also sattvic. So स्टोअर केलेली नको, प्रिझर्वेटिव्ह नको, पॅक्ड फूड नको. ओके. The curative effect of the fresh juicy fruits are astonishing. Okay. They fill the body with vitalizing, life-giving minerals, vitamins and fibers. They contain alkaline matter that help to keep the blood pure. Vegetables are also sattvic food. These are important in diet because they contain a these are also important vegetables in diet because they contain a host of mineral, vitamins and fibers. The diet should include seeded vegetables such as cucumbers and squashes, cucumber family madle sagळे. All the leafy vegetables and roots or tubers. Tubers म्हणजे काकडी सारखे, roots म्हणजे काय म्हणतो आपण, कंदमुळं. These are best eaten raw or cooked as lightly as possible. Okay. सो हे सगळं इन्क्लूड केलं गेलं पाहिजे. राजसिक फूड हे सगळं सात्विक फूड बद्दल होतं. नाउ व्हॉट इज राजसिक फूड? एनी फूड विच इज स्टिम्युलेटिंग अँड गोडिंग टुवर्ड्स ऍक्टिव्हिटी इज कन्सिडर्ड ॲज राजसिक फूड. ऑल मीट products thought they generate aggressive nature are also considered as rajasic food. Okay, all the meal products जे aggressive nature कन्सिडर करतात त्यांना पण राजसिक फूड म्हणजे स्पायसी आणि ऑइली अशा प्रकारचं जे आहे जे स्टिम्युलेट करतात. ओके, आंबट वगैरे असे जे सगळे
फूडचे टेस्ट आहेत त्या सगळ्या राजसिक आहेत. अँड देन तामसिक फूड include meat, poultry, fish, eggs, alcohol, and other intoxicants, including drugs, which have a tendency of creating lethargy and laziness in us. Foods that are over-processed, no longer fresh, and or difficult to digest are also tamasic. हाच प्रश्न बऱ्याचदा विचारतात हा, की तामसिक फूड हे ओव्हर प्रोसेस्ड, म्हणजे स्टेल फूड जे आहे इट इज विच टाइप ऑफ फूड, सो इट इज तामसिक. जे शिळं अन्न आहे ते तामसिक फूड मध्ये येतं. ओके, so tamasic food include meat, poultry, fish, eggs, alcohol, and other intoxicants, including drugs, which have a tendency of creating lethargy and laziness in us. Foods that are over-processed, no longer fresh, and or difficult to digest are called as tamasic. Foods that are prepared with an indifferent mind, or while the cook is in foul mood with negative thoughts, are also considered tamasic. जेवण बनवणाऱ्याचा मूड पण इम्पॉर्टंट आहे. ओके, सो फाऊल मूडने, ओके, राग चिडचिड करून किंवा जेव्हा चित्त नीट नसतं अशा वेळी बनवलेलं फूड मध्ये सुद्धा त्या व्यक्तीची एनर्जी येते, विच इज निगेटिव्ह. A tamasic diet benefit neither the mind nor the body. Prana or energy is withdrawn. The body's resistance to disease is destroyed, and the mind is filled with dark emotions such as anger, jealousy, and greed. ओके, सो या सगळ्या गोष्टी पण कन्सिडर करणं गरजेचं आहे. देन आहार विहार इज की इज द मॉडरेशन. दिस इज ऑल्सो अकॉर्डिंग टू भगवद्गीता. हे आपण ऑलरेडी पाहिलंय. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. ओके, सो मॉडरेशन इज द की असं सांगितलंय. हिअर हु इज मॉडरेट इन हिज हॅबिट्स ऑफ इटिंग, स्लीपिंग, वर्किंग, रिक्रिएशन कॅन मिटिगेट all material pain by practicing yoga. Yuktahara viharasya means one whose eating and movements are regulated. Ahar means all that is gathered in the form of food, includes mental food as well as impressions we draw in through our sense organs. म्हणजे फक्त आपण जे अन्ना थ्रू घेतोय, जेवण करतो तेच नाही, तर आपल्या सेन्स मधून आपण जे थॉट्स आपल्या मनात आणतोय ते पण एक प्रकारचं जेवणच झालं. ओके, त्याच्यावरती पण कंट्रोल असला पाहिजे. अँड द पीपल हुम वी असोसिएटेड विथ. विहार मीन्स मूव्हिंग अराउंड. युक्त चेष्टस्य रेफर्स टू वन हुज एफर्ट्स आर मॉडरेट, हु डज नॉट ओव्हर एक्झर्ट. म्हणजे मॉडरेशन मध्ये पाहिजे जे तुम्ही काम कराल ते. खूप जास्त पण नाही करायचं आणि खूप कमी पण नाही करायचे. कर्मासु रेफर्स टू वन हु डज वर्क बट नॉट वर्कोहोलिक. Okay, similarly, yukta swapnavabodhasya refers to one whose sleep and wakefulness are moderate. Such a person can overcome all the worldly pains and sorrows. Okay, so common man साठी भगवद्गीतेमध्ये दिलेला हा श्लोक आहे की मॉडरेशन इन एव्हरीथिंग इज गुड फॉर यू. ओके, कुठल्याही एका बाबतीत अति नाही करायचं, अति सर्वत्र वर्जते. ना नेक्स्ट इज योगा अँड स्ट्रेस मॅनेजमेंट. एकच मिनिट हा, एक 2-3 मिनिटाचा ब्रेक घ्या. मी फक्त एकदा बघते आपला अजून काय काय राहिलंय. हा नवीन टॉपिक आहे, योगा अँड स्ट्रेस मॅनेजमेंट. तोपर्यंत तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारू शकता. मी तुम्हाला एक ते रिमेनिंग ची लिस्ट पाठवली होती ना, त्याच्यात एकदा फक्त चेक करते. हेच आहे ना. टीचिंग स्किल्स राहिले. हा, एक उपनिषद पण राहिले ना आपलं, तैतरीय उपनिषद राहिलंय आणि स्ट्रेस मॅनेजमेंट. ठीक आहे, टीचिंग स्किल्स. ओके, करूयात कंटिन्यू. आहेत सगळे योगा अँड स्ट्रेस मॅनेजमेंट रीड करण्यासारखं आहे. हा, याच्यामध्ये वेगळं काय नाहीये.
यात काय सांगितलंय, स्ट्रेस मॅनेजमेंट, स्ट्रेस पॉइंट ऑफ व्ह्यू नी योगाचा इम्पॉर्टन्स. आपण डिस्कस करूयात का आधी स्ट्रेस कमी करण्यासाठी योगा कसं कसं हेल्प करतो? यू टेल मी युअर पॉइंट ऑफ व्ह्यूज. योगा अँड स्ट्रेस मॅनेजमेंट. सो एक टॉपिक रीड करणं ठीक आहे. ते तुमच्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी 2 टाईपचे स्ट्रेस असतात, यू स्ट्रेस, डिस्ट्रेस. पण योगामध्ये स्ट्रेस रिलीफसाठी, कारण आता माझा अनुभव सांगते, कॉल जेव्हा येतात ना मला, आता एक्सरसाइजसाठी कॉल येत नाही, म्हणजे पोस्ट हे काय पोस्ट कोविड जे कॉल येतात ना, ते अशासाठी असतात की काम म्हणजे डॉक्टरांकडे जाऊन आलेले असतील ऑलरेडी ते, डॉक्टरही हल्ली सजेस्ट करतात की योगा करा आणि प्राणायाम मेडिटेशन करा म्हणून. कारण स्वतः डॉक्टरही प्राणायाम मेडिटेशन करतात, कारण स्ट्रेस हा त्या लेवलला गेलाय आणि स्ट्रेसचे इफेक्ट आपल्याला आता दिसायला लागलेत. किती कौतुकास्पद आहे की हे तेव्हा पतंजलीने आणि योग वशिष्ठांनी सांगितलेलं की माइंड तुम्ही जे त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त वापरल्यानंतर त्याचा परिणाम तुमच्या शरीराला दिसणार आहे, हे तेव्हा सांगितलेलं आताही लागू पडतं की जितकं स्ट्रेस वाढतोय, आता आपण कामाला नाही म्हणू शकत नाही किंवा आपल्या जबाबदाऱ्यांना पण नाही म्हणू शकत नाही, पण ते करत करत आपल्याला स्वतःची पण काळजी घेणं गरजेचं आहे. कारण स्ट्रेस काय करतो, अननेसेसरी हॉर्मोन सिक्रेट करतो आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती निगेटिव्ह होतोय. मग त्यासाठी आपल्याला स्ट्रेस कंट्रोल करणं पण गरजेचं आहे. कारण जितकं अवॉइड करू त्या गोष्टीला की जाऊ दे मरू दे, जाऊ दे मरू दे, म्हणजे आपण प्रत्येक वेळेस दुसऱ्यांना इम्पॉर्टन्स देतो ना, घरातल्या मेंबर्सना, किंवा आपण काम करणं गरजेचं आहे म्हणून कामाला, किंवा मुलांच्या नीड्स, हे बघत बघत आपण स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये गडद जातो. आणि वेळेवरती जर ते आपल्याला कळालं आणि आपण साधारण 1 तास जरी आपल्याला देऊ शकलो, अगदी रोज नाही पण आठवड्यातनं 3 दिवस, तरी पुष्कळसा त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्यावरती दिसायला लागतो. ठीक आहे. सो त्यासाठी कॉल असे येतात की एक्सरसाइज तर करायचं आहे, नो डाऊट, ती तर गरज आहे, पण स्ट्रेस रिलीज करण्यासाठी किंवा मेडिटेशन तुम्ही किती वेळ घेता किंवा प्राणायाम तुम्ही किती वेळ घेता. बऱ्याचशा क्लासेसमध्ये प्राणायाम घेत नाही, म्हणजे नाहीच घेत. 1 तास फक्त एक्सरसाइजच असतो. मग अशा वेळी 20 मिनिटं पण त्यांना खूप वाटतात, म्हणजे पुष्कळ वाटतात की 20 मिनिटं तुम्ही घेताना मग आम्ही जॉईन करतो. कारण आम्हाला एक्सरसाइज मिळतो, पण स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी काही माध्यम मिळत नाहीये. म्हणजे म्हणजे थोडंसं स्वतःसोबतचा वेळ कमी घालवतात. तुम्ही प्राणायाम करताना मी फक्त इन्स्ट्रक्शन देत असते, प्राणायाम तर तुम्हीच करत असता. आणि हल्ली मी बघते मेन म्हणजे की अनुलोम विलोम मध्ये तुम्ही लोक इतकी एकरूप होऊन जाताना, मला चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन वरून कळतं. आधी इतकी एकरूपता नसायची अनुलोम विलोम मध्ये, कारण तेव्हा शॉर्ट पिरियड होता, मी 5च काउंट घ्यायचे. आता मी 10 काउंट घेतले तरी कुणाचाही हात दुखत नसतो किंवा कोणीही हात असा वरखाली करत नाही किंवा काय, कारण तुम्ही त्या थोड्या पुढच्या लेवलला गेलात. आता फिजिकल लेवल तुम्ही विसरून गेलात. अन्नमय कोशातनं तुम्ही थोडासा प्राणमय आणि मनोमय कोशमध्ये, स्पेसिफिकली 730ची जी बॅच आहे, ते लोक आता पुढच्या लेवलला पोहोचलेत प्राणायाम करत असताना. ती जी आहे ना फेज, ती आता बाहेरच्या लोकांना, जे मला आताचे कॉल येतात किंवा नवीन मेंबर्स असतात, ते थोडेसे वळवळ करतात सुरुवातीला, पण ज्यांना ते अवेअरनेस यायला लागतो ना हळूहळू, ते थोडं थोडं त्या वळवळीच्या थोडं पुढे गेलेले असतात आणि ते एन्जॉय करतात. ते अनुलोम विलोम करणं, प्राणायाम करणं आणि कपालभाती करणं, या सगळ्या गोष्टी जेव्हा एन्जॉय करायला लागतात ना, तेव्हा त्याचे बेनिफिट्स अजून चांगले मिळायला लागतात. ठीक आहे. सो हा एक अनुभव सांगायचा होता मला की एन्क्वायरीज मध्ये पण चेंजेस आलेत आता. एकच मिनिट हा. सो या एन्क्वायरीज मध्ये पण चेंजेस आलेत आणि लोकांना स्ट्रेस रिलीफ साठी काहीतरी हवंय. स्ट्रेस रिलीफ साठी आणि डेली प्रॅक्टिस होईल असं काहीतरी हे करायची, म्हणजे अशा काहीतरी गोष्टीची गरज लागली. ठीक आहे. सो तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यूने सांगा, योगाने तुम्हाला काय फायदा होतो स्ट्रेस रिलीफ साठी, किंवा थोड्या वेळासाठी तरी तो स्ट्रेस किंवा ते विचार बाजूला ठेवण्यासाठी. तुमचं जरा थोडंसं डिस्कस करू आपण टॉपिक, मग आपण वाचूया. 5 मिनिटं डिस्कस करू. बोला. ऍक्च्युली ओंकार प्राणायाम यांनी आपल्याला शांतताच मिळते, म्हणजे शांत वाटतं. त्यामुळे आपोआप थोडासा स्ट्रेस त्याही वेळेला कमी होतो. कमी होतो, बरोबर. आणि व्हायब्रेशन्स होतात आणि ते ते सगळे हा रूट वर्ड नक्कीच. येतो. हो. बेसिकली म्हणजे हा कोर्स जॉईन कधी कधी केल्यापासून दिवसभरात हा. हा तुम्ही बोला प्लस मग मी प्राजक्ता बोल. हा
कधी कधी म्हणलं दिवसभरात तेवढा एकच वेळ आपण शांत बसलेलो असतो असं जाणवतं म्हणजे जाणवतं, नक्कीच Otherwise जाणवतं. काही ना काहीतरी करतच असतो. हो हो हो, म्हणजे तो तुमचा स्वतःसोबतचा वेळ असतो. बाकी त्याच्यात तिसऱ्या व्यक्तीचं काहीच काम नसतं, पण फक्त तेवढ्या 20 मिनिटात तो क्लासमध्ये असल्यानंतर असं आवर्जून ते केलं जातं की तुम्ही तो वेळ स्वतःसोबत देता आणि थोडंसं आपण इंट्रोवर्ट होतो त्या वेळेमध्ये, बाकीचे विचार थांबून. हा, करेक्ट. योगिता. तेच म्हणजे स्वतःसाठी वेळ निघतो. आता जसं आपण म्हटलं, की आपला बराचसा वेळ आपण फॅमिली, मुलं ह्यांच्यासाठीच हा हा, घरात असलं की त्यांच्यासाठीच काहीतरी करत बसणार, त्यांचंच बघणार. बरोबर. स्वतःसाठी आपण वेळ नाही काढत. हा आणि मग तिथे ऑटोमॅटिक स्ट्रेस रिलीफ होतो. जसं आपण ज्यावेळेस प्राणायाम करतो, तर इट वर्क्स ऑन माइंड. सो ते एक मला एक्सपिरियन्स असा वाटला. म्हणजे ऑनेस्टली स्पीकिंग तर मी काही माझ्या अनुभवातून थोडंसं हे झाली आहे. म्हणजे काही बॅड एक्सपिरियन्स लाईफमध्ये जे घडून गेले, त्याच्यातून हा थोडीशी बाहेर येण्यासाठी मला योगाची खूपच मदत झाली, मेडिटेशनची. आणि अपार्ट फ्रॉम दॅट आपण आता जो कोर्स करतो, त्यात जे जे हा शिकायला मिळतंय त्याच्यानुसार विचार करण्याची एक पद्धत आणि वे बदलली आहे जनरली. करेक्ट आणि करेक्ट. जनरली आपल्याला ते माहिती असतं हा, पुस्तकातून किंवा इतर ठिकाणी वाचलंय, पण ते आत्मसात आपण तितकंसं आणत नाही, करत नाही. जे आता आपण आत्मसात आणतोय, म्हणजे इम्प्लिमेंटिंग दॅट. आणि तो अवेअरनेस वाढलाय हे जाणवतं का? अवेअरनेस थोडासा इवन रागवलं तरी आता ह्या ग्रंथांचा पाठिंबा मिळाला ना आपल्याला. इथं हो. मीडियम आहे, तुम्ही इनडायरेक्टली ह्या ग्रंथांचा अभ्यासाचा पाठिंबा मिळाला की आपल्याला आपलेच खूप होऊन जास्ती गेलेले फरक पूर्वज, पडला. हा, होऊन गेलेले पूर्वज सांगतायत की तुम्ही पुढे जाऊन या सगळ्या फेज मधून जाणार आहात. फक्त थोडंसं तुम्ही स्टेबल राहा, तुम्ही स्थितप्रज्ञ राहा, तुम्ही अविचल राहा अशा गोष्टींमधून, कारण यातनं सगळेच गेलेले आहेत. ठीक आहे. मग आपल्याला जसं आपल्या पूर्वजांचा त्यांनी लिहून ठेवलेल्या गोष्टींचा, भगवद्गीता म्हणा, वसिष्ठ म्हणा किंवा पतंजली म्हणा, हे आपलेच आहेत ना सगळ्या, त्यांच्यातनंच आपण आलेलो आहे. तर त्यांचा एक जस्ट आपल्याला पाठिंबा मिळाला की तुम्ही पण याच्यातनं गेलात तर असं असं तुम्ही स्वतःला सावरा किंवा हे करा, काय म्हणू शकतो आपण, तुम्ही फेस केलेल्या प्रॉब्लेम्स मध्ये असं अविचल राहा. हे जेव्हा आपल्याला कनेक्शन मिळतात ना त्यांच्याकडून, की आपल्याला थोडी उभारी मिळते. हे पण हे कोर्समध्ये हा एक फरक आहे खरंच. हा म्हणजे आमच्यात सुद्धा झालेला कोर्स केल्यानंतर. आधी स्टुडंट म्हणून वेगळं होतं आणि कोर्स केल्यानंतर या सगळ्या गोष्टींचे जेव्हा मनाला आपल्याला काय म्हणू शकतो, आपल्याला जेव्हा सपोर्ट मिळतो ना या गोष्टींचा, की अजून छान वाटायला लागतं किंवा आपण अजून थोडंसं स्पिरिच्युअलिटीकडे वळायला लागतो. आणि दिवसभरामध्ये थोडंसं त्यावेळी चिडल्यानंतर सुद्धा जाणवतं आपण की या ठिकाणी नव्हतं चिडायला पाहिजे, किंवा रोजच्या वागण्यावरती पण परिणाम होतो या गोष्टींचा. हे जे आपण रीड करतोय, अवेअरनेस वाढतोय म्हणतो त्याचा. सो तसा फायदा होतो. तेच सगळं या स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये दिलंय. त्याच सगळ्या ग्रंथांचा रेफरन्स आलाय, यांनी काय सांगितलंय, त्यांनी काय सांगितलंय. सो एकदा रीड करूयात, म्हणजे यावरती एखादा प्रश्न विचारला तर तुम्हाला आन्सर करते. 2-3 पेजेसच आहे, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता ह्युमन साईक ह्याच्यावरती बघा, मी नोट्स वाचतीये. ह्युमन साईक, योगिक अँड मॉडर्न कन्सेप्ट, बिहेवियर अँड कॉन्शियसनेस. Psychology is an analytical and scientific study of mental processes and behavior. It also deals with various spheres of human activities like family, education, work, and also deals with the problems of health. Behavior or consciousness, it is an action or reaction of a person in response to an internal or external stimuli. Okay. Behavior is of two types, overt and covert. It is visible. Overt जे आहे, it is visible, occurs outside of human body, that is extrovert, and covert pertains to mental phenomenon, that is introvert. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे एक्स्ट्रोवर्ट किंवा इंट्रोवर्ट. नाउ व्हॉट इज कॉन्शियसनेस? यातलं मला एक क्वेश्चन सांगायचं होतं तुम्हाला. क्वेश्चन असा विचारला होता की सायकोलॉजी इज द स्टडी ऑफ ह्युमन साईक अँड, क्वेश्चन आठवत नाहीये. सायकोलॉजी स्टडी, मेंटल प्रोसेसेस अँड बिहेवियर. सायंटिफिक स्टडी ऑफ मेंटल प्रोसेस अँड बिहेवियर. मग क्वेश्चन असा विचारला होता की सायकोलॉजी स्टडी ऑफ अनालिटिकल अँड सायंटिफिक स्टडी ऑफ ओनली मेंटल प्रोसेसेस and behavior, only behavior, and none of the above.
सो ते एक लक्षात ठेवा. असा काहीतरी क्वेश्चन होता, पण थोडासा तो क्रिटिकल होता, इतका सिम्पल नव्हता. सो सायकोलॉजीचं स्टडी ऑफ बोथ मेंटल प्रोसेसेस ॲज वेल ॲज बिहेवियर, हे लक्षात ठेवा. हा, म्हणजे एकदा मला आठवते आला होता प्रश्न, सो त्याला अंडरलाईन करून ठेवा. Then what is consciousness? It is the fundamental entity which is non-physical, inactive, indescribable and non-associative, but self-directed by willpower to create, retain and inhilate all the concept of knowledge of self and universe. In normal state, individual is unaware of his full potential, but this field can be expanded by development of knowledge of certain yogic techniques so as to unite the Atman to Paramatma, and that is self-realization. Okay, सो इतकंच सांगतात ते की मटेरियलिस्टिक वर्ल्डमध्ये आपण इतकं अडकून राहतो आणि आता अडकणं झालंय की वी आर गोइंग अवे फ्रॉम अवर सेल्फ. जे आपली जर्नी चालली ती आपल्या स्वतःपासून लांब चाललोय, ती जर्नी आपण थोडीशी आपल्या जवळ म्हणजे आपल्यापासून आत्मांपर्यंतची जर्नीवरती आपण राहिलो आणि थोडंसं डिस्ट्रॅक्शन कमी केलं, माइंड कंट्रोल केलं, शम दम फॉलो केलं. त्यानंतर षट संपत हा शब्द मगाशी आठवत नव्हता मला. षट संपत्ती आपण बघितलं होतं, शम दम उपरती तितिक्षा, ओके, आणि श्रद्धा समाधान, हे जे आपण बघितले होते मगाशी ते याच्यामध्ये ज्ञानयोग मध्ये त्याचा रेफरन्स इथे आणला, थोडा प्रत्याहार फॉलो केला आणि हे सगळं केल्यानंतर आपण सेल्फ रिअलायझेशन पर्यंत पोहोचू शकतो. अँड दॅट विल बी द म्हणजे योगिक पॉइंट ऑफ व्ह्यूनी ते आपल्याला फॉलो केलं तर आपण स्ट्रेस मॅनेजमेंटकडे उत्तमरित्या आपण करू शकतो, स्ट्रेस मॅनेजमेंट, आणि त्याचा फायदा मिळवून घेऊ शकतो. ओके, कारण हल्ली सायकॅट्रिक आणि सायकोलॉजी हे खूप चांगल्या प्रकारे, म्हणजे आधी त्यांची इतकी गरज नव्हती लागत, पण आता सायकोलॉजी आणि ते काय म्हणतात काउन्सिलिंग याची फार गरज लागायला लागली आहे, कारण त्या लेवलला लोकांचा स्ट्रेस त्यांना घेऊन जायला लागलाय. फिजिकल बेसिसवरती, मेंटल बेसिसवरती खूप प्रकारे स्ट्रेस हा इम्पॅक्ट करायला लागला आणि म्हणून सायकोलॉजिस्ट जे आहेत त्यांचा जास्त म्हणजे त्यांच्याकडे जाणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. ठीक आहे, आता इंडियन मॉडेल ऑफ पर्सनॅलिटी डिस्क्राइब्ड इन उपनिषदा, त्याला इंडियन मॉडेल म्हणतात, जे 5 कोश आहेत त्यांना: अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. मी आधीच सांगितलं होतं, कोश ही कन्सेप्ट जी आहे ना फार इम्पॉर्टंट आहे. ती अशी एकदम एखादा टॉपिक साधा केला आणि तो एक्झाम पुरती केला आणि सोडून दिला असं करू नका. या कोशांचा तुम्हाला व्यक्ती नंतर रीड करण्यावरती फार उपयोग होणार आहे या कोशांच्या स्टडीजचा, आणि तुम्ही तुमच्याकडे येणाऱ्या लोकांना ट्रीट करायला त्या लेवलला जेव्हा आपण पोहोचू तेव्हा, आता प्रत्येक व्यक्तीला त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी नाही बघू शकत, पण ही स्टडी किंवा ही जी कन्सेप्ट आहे ती डोक्यात राहू देत, हळूहळू आपल्याला ती अप्लाय करायला मदत होणार आहे. अन्नमय कोश, फूड शीट नरिश्ड बाय अन्न, दॅट इज फूड. प्राणमय कोश, व्हायटल एअर शीट नरिश्ड बाय प्राण, दॅट इज बायो एनर्जी. मनोमय कोश, मेंटल शीट नरिश्ड बाय प्रत्याहार. विज्ञानमय कोश, इंटेलेक्चुअल शीट नरिश्ड बाय ध्यान. आनंदमय कोश, ब्लिस शीट नरिश्ड बाय समाधी. ओके, नाउ डेव्हलपमेंट ऑफ कॉन्शियसनेस इज मेनली रूटेड इन द 3 गुणाज कन्सेप्ट. सत्व गुण, दॅट इज गुण ऑफ स्टॅबिलिटी. रजस गुण, that is गुण of activation, and tamas गुण is inertia. Okay, guna inertia, that is laziness. Manas has been ascribed the mental functions and processes, that is critics and pravritti, and are considered to be manifestations of 3 gunas. हे आपण सांख्य योग मध्ये पाहिलं होतं. ओके, मनस जे आहे ते सात्विक गुणाचा ॲट्रिब्यूट आहे. 3 gunas lead to different kind of temperament and have different physiological and psychological parameters. Gunas are the driving force behind our thoughts, words and deeds as stated in गीता. आपण गीतेमध्ये आताच बघितलंय की ते तुमचे गुण आहेत जे तुमचा ड्रायव्हिंग फोर्स चूज करतात. तुम्ही कुठल्या प्रकारची पर्सनॅलिटी असणार आहात हे तुमच्या गुणांवरती डिपेंडंट आहे. Every human being's mind is a mixture of all the 3 gunas, but in different proportions. That is the reason why the psyche changes with each individual. ओके, प्रत्येकाचं माइंड, प्रत्येक इंडिव्हिज्युअल वेगवेगळं आहे असं आपण जेव्हा म्हणतो, कारण त्यांच्यामध्ये हे जे कॉम्बिनेशन आहे, काहींमध्ये सात्विक गुण 70% असेल, बाकीचे दोन गुण जे 30% असतील, काहींमध्ये राजसिक गुण 70% असेल,
बाकीचे 2 गुण जे आहेत ते 30% म्हणजे वेगवेगळं प्रपोर्शन असतं आणि त्यावरून त्यांचं बिहेवियर ठरतं. Attributes of sattva guna are love, compassion, bhakti, ahimsa, tyaga, honesty, etc. Rajas guna action and drive. Hurry, desires, domination, love and leadership, ambitions, etc. Tamas gun laziness and inertia, indolence, sleep, greed and efforts, aversion, laxity, etc. In any human, one of these qualities will be predominant than the other two. One of the very fundamental concept is of karma and rebirth. Man is driven by कर्म संस्कार थिअरी. कर्म संस्कार थिअरी आता आपल्याला माहिती, कर्मयोग आपण पाहिलाय. सो कर्म संस्कार थिअरी, कर्म करत असताना प्रत्येक कर्माचं फळ आहे आणि त्याला संस्कार अटॅच होतात आणि ते फळ भोगत असताना आपण नवीन कर्म करतो आणि ते फळ भोगायला अजून पुन्हा नवीन बर्थ घेतो. सो ही झाली कर्म संस्कार थिअरी म्हणजे लाईफ, बर्थ, रिबर्थ सायकल. ओके. आणि त्यातनं बाहेर पडण्यासाठी निष्काम कर्म करायचं आहे, सरेंडरशिप ठेवायची आहे, हे आपण पाहिलंय. व्हाय डू फ्रस्ट्रेशन, कॉन्फ्लिक्ट्स अँड सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स हॅपन? माइंड इज द कॉन्ग्लोमरेशन ऑफ थॉट्स. माइंड मधून थॉट काढून टाका किंवा थॉटलेस माइंड आणा असं आपण सांगू शकत नाही. त्याच्यामध्ये थॉट्स कंटिन्युअस येत राहतात. Thoughts are arranged like a wave of ocean and the type of thoughts outside the nature of mental activity. The sequence of events described by yogis is as follows. At Manomay Kosh, information is perceived by indriyas. Thoughts कसे सुरू होतात बघा. मनोमय कोशामध्ये इन्फॉर्मेशन इज परसिव्ड बाय इंद्रियास. इंद्रिय जे आहेत आपले पंच ज्ञानेंद्रिय, त्यांच्याकडून इन्फॉर्मेशन आपण मिळवतो. इट इज प्रोसेस्ड बाय इंटलेक्ट विथ द हेल्प ऑफ मेमरी. आपल्या इंटलेक्ट कडून आणि मेमरी या दोघांकडून ती प्रोसेस होतो. तो जो थॉट होता तो. मग इमोशन्स आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह कम टू प्ले. निगेटिव्ह इमोशन्स लाईक अँगर, फिअर, हेट्रेड, जेलसी आर द रूट कॉज ऑफ स्ट्रेस ॲट मनोमय कोश, which leads to many psychosomatic disorders called as adi. Positive thoughts like peace, contentment, happiness, bliss are rejuvenating and constructive. ओके. सो हे झालं. आता एका एक्झाम्पल सोबत सांगायचं झालं तर जो आम्हाला सरांनी सांगितलेली ती सांगते एक्झाम्पल, म्हणजे मग ते सांगायला सोपं जातं. आणि असं नाही हे लेडीजमध्येच हा प्रॉब्लेम असतो. इट्स नॉट लाईक दॅट. फक्त एखाद्या लेडीजचा आपण किंवा एखाद्या व्यक्तीचा आपण एक उदाहरणाने घेऊ शकतो. आता फॉर एक्झाम्पल किटी पार्टीज असतात. एक्झाम्पल म्हणूनच घ्या, यातनं काही असं आपल्याला वेगळं म्हणजे याला ऑप्शन काय म्हणू शकतो, वेगळ्या काइंडच्या पण व्यक्ती असू शकतात. आता दोन लेडीजचा आपण एक उदाहरण घेऊ शकतो. एक स्टोरी आय गेस मी आधी सांगितलेली, ती पण सरांचाच अनुभव होती. आता अजून एक, हा अनुभव नाहीये, हे जस्ट त्यांनी स्टोरी म्हणून सांगितली आहे की किटी पार्टीज असतात. आता आत्ताचं जे जग आहे आपण म्हणतो की ते थोडंसं दिखाऊपणाचं आहे आणि काय म्हणतात त्याला, ऍडव्हर्टाइजमेंटचं आहे. सो अशा ठिकाणी आपण किटी पार्टीज आहे आणि तिथे म्हणजे असं एक 10-12 लेडीज आहेत आणि एखाद्या लेडीजनी सांगितलं की असं असं माझ्या बर्थडेला माझ्या मिस्टरांनी जो आहे असा सेट घेतला माझ्यासाठी. ठीक आहे. आता तिथून सुरू होते. दोन लेडीज आहेत. त्या 2 लेडीजना कम्पॅरेटिव्हली आपण हे बघतोय. तर एक जी लेडी आहे तिच्या गुणानुसार, मे बी तिचं जे नेचर असेल त्यानुसार तिने ती जी गोष्ट आहे ते तिला वाईट वाटलं की, म्हणजे थोडं जेलसी म्हणा की तिला वाईटच वाटलं की या व्यक्तीची ज्या मिस्टर आहेत, नवरा आहेत, ती त्या बायकोची इतकी काळजी करतात आणि तिला तिच्या बर्थडेला असा हिरांचा सेट तिला गिफ्ट दिला. म्हणायला या सगळ्या बायका ज्या आहेत त्या वेल सेटल्ड फॅमिलीतल्या आहेत. कुणी त्यातलं असं म्हणजे ऍटलिस्ट बेसिक गरजा आणि थोडं लक्झुरियस लाईफ मधल्या त्या बायका असतात. म्हणजे कुणाकडे काही कमी असेल असं नाही, अगदी 4 व्हीलर पासून सगळ्या सुखसोयी असणाऱ्या. बट त्या एका व्यक्तीला त्या ज्या लेडीजला आहे ते वाईट वाटलं की हिचा नवरा हिच्यासाठी एवढी काळजी करतो, माझा नवरा कळत नाही. ओके. तिथून मग ते घरी गेल्यानंतर तिथून पुढचं जे सुरू होतं. आता थॉट कुठून आला? आता त्या किटी पार्टीलाच गेलं पाहिजे असं काही नाही, कुठूनही हा थॉट येऊ शकतो. जिथं हे असं गॉसिपिंग किंवा गॉसिपिंग म्हणण्यापेक्षा हे शेअरिंग जिथं होत असेल, पण कुठल्या क्षणी माइंडवरती कंट्रोल करणं गरजेचं आहे. तर हे ज्यात नाही ह्या उदाहरणामधनं दिसतं.
मग ती व्यक्ती जी आहे तिच्याकडे ऑलरेडी सगळ्या सुखसोयी आहेत, बट तिला ते वाईट वाटलं आणि ते या लेवलपर्यंत वाईट वाटलं की ते घरी जाऊन थोडीशी चिडचिड सुरू झाली, रागराग सुरू झाला. मग 2-4 दिवसांनी ते आलंच तोंडावरती आणि तिने ते नवऱ्याशी शेअर केलं की असं असं माझ्या मैत्रिणीच्या मिस्टरांनी तिला असं गिफ्ट दिलं, तुम्ही मला काही देत नाही. मग तिथपासून ते थोडंसं मनामध्ये राहिलं तिच्या की मग चिडचिड करणं सुरू झालं की तुम्ही तुमच्या मनाने देत नाही, मीच मागावं लागतं आणि मग मला हे दिलं नाही, मला ते दिलं नाही, मला ते जरीही म्हणजे मी म्हटलं की त्या सगळ्या ज्या लेडीज होत्या त्या म्हणजे सगळ्या चांगल्या फॅमिलीतल्या होत्या, सगळ्यांकडे सगळ्या सुखसोयी होत्या, बट स्टील ते असून सुद्धा जे आहे त्याच्याकडे निग्लेक्ट करणं झालं आणि जे नाहीये त्याच्याकडे फोकस करणं झालं. ओके, मग ते झाला एक पॉइंट ऑफ व्ह्यू. आणि जी दुसरी व्यक्ती होती, म्हणजे दुसरी नाही, त्याच व्यक्तीने जर हा जो थॉट ज्या ठिकाणून आला होता तिथे जर तिने तोच विचार केला असता, तिच्यातल्या गुणांवरती डिपेंड आहे परत, की ऑलरेडी माझ्याकडे सगळं आहे आणि मला हवं तर मी हा सेट घेऊ शकते, तर तो मिस्टरांनीच का गिफ्ट केला पाहिजे आणि जे आहे त्याच्याकडं बघितलं असतं, जे नाहीये त्यापेक्षा, तर ही चिडचिड आणि हा राग आणि हे कंपॅरिझन करणं, ही जेलसी, हे सगळं तिथं स्टॉप करू शकली असती आणि ते पुढची प्रोसेस जी आहे ती थांबवू शकली असती. बट या गोष्टीमधून किंवा या एक घटनेमधून एवढंच घ्यायचंय आपल्याला की थॉट प्रोसेस जर आपलं माइंड पीसमध्ये आहे तर आपण उगाच त्याच्यात वृत्ती आणून टाकायच्या नाहीयेत. आता गरज नाही नसताना त्या वृत्तीच आपण ज्या ओढवून घेतोय, आपण त्यांना अट्रॅक्ट करतो, हे एवढ्यासाठी कारण माइंड पीस घालवण्याचं काम करतायत त्या. जर आपल्या बेसिक गरजा पूर्ण होत आहेत, जर आपल्याकडे त्याही पुढे जाऊन अशी साधनं आहेत की जी बाकीच्यांकडे, बऱ्याच लोकांकडे नाहीये, तर जर आपण माइंडवरती थोडासा कंट्रोल ठेवला पाहिजे, तो जर अशा ठिकाणी आपला जात असेल तर आपण ही दुःख ओढवून घेतोय, हे आपल्याला कळलं पाहिजे. सो त्या व्यक्तीने काय केलं, त्या बाईने, की तिथनं तिने तो थॉट तिथल्या तिथे तिने तो स्टॉप करू शकली असती की हा छान आहे, हिला दिलं, इट्स ओके, इथपर्यंत ठीक आहे. मग तो कंपॅरिझन जेव्हा तिने स्टार्ट केलं, तिला देतोय पण मला माझा नवरा देत नाहीये, सो हे झालं जिथे ज्या ठिकाणी माइंड कंट्रोल करायला पाहिजे होतं त्या ठिकाणी ते कंट्रोल नाही झालं आणि ते त्याच्या पुढे बऱ्याच काय काय झालं. घरी आल्यानंतर चिडचिड अशी काय 2-4 दिवस नाही झाली. मला आठवत नाहीये हे त्यांनी त्यांच्या एका कलिग्सचं उदाहरण सांगितलं का त्यांनी जिला ट्रीट केलं होतं, ते योगा थेरपिस्ट आहेत सर, मग त्यांनी त्यांचं एक उदाहरण सांगितलं होतं आणि मग ते हळूहळू तिच्याकडून काउन्सिलिंग घेत त्या व्यक्तीच्या म्हणजे तिचा तो रूट त्यांनी काढला की तुला नक्की कुठली सल सलतीये. मग ते जेव्हा तिने सांगितलं अशा किटी पार्टीमध्ये असं झालं होतं आणि मला तिथून मग वाईट वाटायला सुरुवात झालं, मग त्यांनी तिला ट्रीटमेंट पॉइंट ऑफ व्ह्यूने जेव्हा सुरू केलं तेव्हा त्यांनी तिला समजून सांगितलं होतं, त्यात हे सगळे कोश वगैरे सांगितले होते. म्हणजे ही सत्य घटनाच आहे आणि त्यांनी मला त्यांच्याकडचं उदाहरण सांगितलं होतं हे एक्सप्लेन करताना. सो कुठून सुरुवात होऊ शकते आणि कुठं माइंड कंट्रोल करणं गरजेचं आहे. मटेरियलिस्टिक वर्ल्डमध्ये कितपत आपण स्वतःला कम्पेअर करायचं आणि ते सगळं झालं मग ते आपण फार सुपरफिशियल लेवललाच राहतो. आपल्याला जर डीप लेवलला जायचंय माइंड पीस कडे, तर हे इथल्या इथंच थांबलं पाहिजे. ओके, तर एक ते उदाहरण मला फक्त सांगायचं होतं, कारण पुढे काय होणार आहे, सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स पर्यंत ते जाणार आहे. जे निगेटिव्ह इमोशन्स आहेत जर ते कंट्रोल नाही केले किंवा वेळेवरती, आता हे एक उदाहरण इथं झालं, ती व्यक्ती अजून दुसरीकडे कुठे गेली, दुसरं कोणी काहीतरी सांगितलं की परत तिथे कंपॅरिझन होणार आहे. दुसऱ्यांनी कोणाच ते स्वतःच्या मुलांबद्दल काही सांगितलं की ही पुन्हा आपल्या मुलांची कंपॅरिझन करणार, तिची मुलं अशी आहेत, माझा मुलगा असं नाही करत, मग हे कंपॅरिझन कुठं थांबणार नाहीये. सो मग आपल्याला वर्क कुठं करायचंय, स्वतःवरती करायचंय, आपल्या स्वतःच्या थॉट्स वरती आपल्याला कंट्रोल आणायचा आहे आणि ते कंपॅरिझनचा जो तो किडा आहे तो काढून टाकायचा आहे. ठीक आहे, सो तिथे सायकोसोमॅटिक, सो ते दिलंय बघा तिथे मनोमय कोशवरती, निगेटिव्ह इमोशन्स लाईक अँगर, फिअर, हेट्रेड, जेलसी आर द रूट कॉज ऑफ द स्ट्रेस ऍट द मनोमय कोश. हा ओढून घेतलेला स्ट्रेस आहे ना, हा परिस्थितीने निर्माण केलेला स्ट्रेस नाहीये, हा ओढून ताणून घेतलेला स्ट्रेस आहे आणि विच लीड्स टू मेनी सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स. आणि हे जर आपण वेळेवरती नाही थांबवलं तर बऱ्यापैकी सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स आपल्याला मागे लागतात आणि त्यांनाच आपण म्हणतो आधीच. ओके, पॉझिटिव्ह इमोशन्स लाईक पीस, कंटेनमेंट, हॅपीनेस, ब्लीस आर रिज्युनेटिंग अँड कन्स्ट्रक्टिव्ह. ह्याच्यानी काय होणार आहे, हे चांगले थॉट्स आहेत, ह्याच्यानी कन्स्ट्रक्टिव्ह काम होणार आहे. जेनेसिस ऑफ सफरिंग अकॉर्डिंग टू लॉर्ड कृष्णाच्या नुसार भगवद्गीतेचं सांगते हे, कंटिन्युअस थिंकिंग अबाउट अन ऑब्जेक्ट ऑर डिझायर, अटॅचमेंट, डिझायर इफ नॉट फुलफिल्ड, ती प्रोसेस त्यांनी सांगितली.
की कंटिन्युअस थिंकिंग अबाउट अन ऑब्जेक्ट ऑफ डिझायर, एखादी आपली इच्छा आहे, मग त्याच्याने काय होतं, अटॅचमेंट येते त्या एखाद्या वस्तूसोबत किंवा व्यक्तीसोबत. डिझायर इफ नॉट फुलफिल, ती इच्छा खूप दिवसांपासून आहे पण ती फुलफिल नाही झाली, तर इट लीड्स टू अँगर, डिल्युजन, लॉस ऑफ मेमरी. अँगर म्हणजे आपण ते रागद्वेष, अभिनिवेश वगैरे बघितले होते, ते क्लेश आठवत असतील तर त्याच्याशी कम्पेअर करून सांगते. इथं भगवद्गीतेमध्ये तेच सांगितलंय की एखादी इच्छा आहे, मग ती तीव्र इच्छा होते, मग आपली अटॅचमेंट व्हायला लागते, मग ती इच्छा पूर्ण नाही झाली तर इट लीड्स टू अँगर, म्हणजे त्याच्याने आपण प्रचंड द्वेष आणि राग येतो आपल्याला, पूर्ण नाही होते म्हणून. आणि मग डिल्युजन, आपल्याला डिल्युजन आणि हे आपण क्लेश पाहिले होते, पंचक्लेश. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण डिल्युजन पाहिलं होतं की इच्छा पूर्ण होत नसताना आपल्याला हॅल्युसिनेशन आणि डिल्युजन म्हणतात ना, आपल्याला राग यायला लागतो किंवा आपल्याला प्रत्येक ठिकाणी तीच गोष्ट दिसायला लागते जी आपल्या मनामध्ये इच्छा, सुप्त इच्छा राहून गेली आहे ती. अँड देन लॉस ऑफ मेमरी. लॉस ऑफ मेमरी हे म्हणजे डिसिजेसकडे चाललंय, मेंटल डिसिजेसकडे. मग लॉस ऑफ मेमरी, लॉस ऑफ पॉवर ऑफ रिझनिंग, नो डिस्क्रिमिनेशन, मॅन पेरिशेस. अशा प्रकारे हळूहळू अधोगतीकडून माणूस खाली खाली जायला लागतो. रूट कॉज काय होतं, काहीतरी एक तीव्र इच्छा, जी इच्छा केली आहे फुलफिल नाही झाली आहे, आणि मग ती इट लीड्स टू अँगर, डिल्युजन, लॉस ऑफ मेमरी, लॉस ऑफ पॉवर ऑफ रिझनिंग, नो डिस्क्रिमिनेशन, अँड मॅन पेरिशेस. ओके, सो गीता एम्फसाइजेस ऑन विथड्रॉइंग द सेन्स फ्रॉम देअर सेन्स ऑब्जेक्ट्स. ओके, सेन्स ऑब्जेक्ट्स कडून सेन्सला कंट्रोलमध्ये आणणं, प्रत्याहार करणं, इंद्रिय निग्रह करणं, with the help of self-control to gain inner peace and bliss. Okay, this is essence of pratyahar. Like the tortoise withdraws its limbs, yogi attains master over his senses. Okay, प्रत्याहार कंट्रोल एवढ्यासाठी सांगितलेला आहे, प्रत्याहार एवढ्यासाठी सांगितलं, लाईक अ टॉर्टॉइस विथड्रॉज हिज लिम्ब, कुर्मासारखं काम करायचंय. बिकॉज विथ प्रॅक्टिसिंग प्रत्याहार द योगी विल अटेन मास्टरी ओव्हर हिज सेन्सेस अँड सेल्फ रिअलायझेशन कडे जाण्यासाठी सगळ्यात पहिला हा आपला प्रत्याहार आहे. आपण बघितलंय महर्षी पतंजलींचा पण बहिरंगाकडून अंतरंगाकडे जाण्यासाठी जो ब्रिज आहे मेन, तो आहे प्रत्याहारचा. ओके, नाउ हाऊ टू अटेन पीस. अकॉर्डिंग टू पतंजली, सुखानुश्वयी राग, अटॅचमेंट इज द ड्वेल ऑन प्लेजर, अँड दुःखानुश्वयी द्वेष, दॅट इज aversion is that dwells on pain. सो सुखानुश्वयी राग, अटॅचमेंट इज दॅट ड्वेल्स ऑन प्लेजर. आपल्याला ज्या गोष्टीची आवड आहे त्याच्यामध्ये काय होतं, आपण अटॅचमेंट, राग इज अटॅचमेंट, मग त्या वस्तूला काही झाले की आपल्याला राग यायला लागतो. आणि दुःखानुश्वयी द्वेष, मग त्या गोष्टीचा किंवा ज्या व्यक्तीने ती आपल्या आवडती गोष्ट आपल्यापासून लांब नेली तिचा आपण द्वेष करायला लागतो. ठीक आहे, सो त्या गोष्टी नाही करायच्या. दॅट इज aversion is that dwells on pain. Negative feelings are the root cause of bondages and suffering. So we should try to overcome them by holding opposite mental modifications. म्हणजे हे आपण प्रतिप्रसव भावना किंवा प्रतिपक्ष भावना आपण जी पतंजलींच्या त्या योगसूत्रांमध्ये आपण बघितली होती की पतंजलींनी सांगितली होती की प्रतिपक्ष भावना किंवा सांगितली होती की ज्या व्यक्तीचा तुम्हाला राग येतो ती व्यक्ती समोर आल्यानंतर तुम्ही एक्झॅक्टली अपोजिट भावना त्या व्यक्तीबद्दल मनामध्ये आणायची. ओके, त्याला म्हणतात प्रतिपक्ष भावना. त्याच क्षणी रागाच्या ऐवजी अतीव प्रेम आपल्या मनामध्ये आलं पाहिजे त्या व्यक्तीबद्दल. अशी भावना प्रॅक्टिस करून करून तुम्ही हे जे राग आणि द्वेष जो मनामध्ये येतो तो कमी करू शकता. हाऊ डज दिस इम्बॅलन्सेस ऍट माइंड लेवल. आपण वेगळ्या प्रकारे ते करतो. आपण म्हणतो 100 ते 1 उलटे आकडे मोजा, म्हणजे ती वेळ मारून द्या आणि त्याच वेळी तुमच्या मनामध्ये जो राग आहे तो कमी करून टाका. कारण तो राग काय करतोय, तुमच्या शरीरावरती निगेटिव्ह इमोशन्स किंवा निगेटिव्ह तुमच्या बॉडीमध्ये जे आहे हळूहळू तो स्ट्रेस निर्माण करतोय आणि निगेटिव्ह इम्पॅक्ट होतोय तुमच्या शरीरातल्या वेगवेगळ्या प्रोसेसेसवरती. ओके, so how does these imbalances at mind level start showing on physical level? Strong likes and dislikes at mental level. Adi, flow of prana in the nadis is obstructed, instability and non-steadiness, indigestion. ओके, आता यात थोडंसं कुजीर्णत्वम, अतिजीर्णत्वम, अजीर्णत्वम आलं. थोडंसं मेंटल लेवलला सारखा विचार करून आपल्या बॉडीमध्ये जे नाडीज आहेत त्यातला प्राणाचा फ्लो आहे तो ऑब्स्ट्रक्ट होतो किंवा उलट व्हायला लागतो किंवा इनस्टेबल होतो.
मग तो अँड नॉन स्टडीनेस इन याच्यामुळे काय होतं, पोटाचे त्रास सगळ्यात आधी सुरू होतात. ओके, इनडायजेशन म्हणजे कुजीर्णत्वम, अतिजीर्णत्वम किंवा अजीर्णत्वम. मॅनिफेस्टेड ॲट द बॉडी लेवल ॲज व्याधी, फिजिकल इलनेस. हळूहळू त्याचा परिणाम शरीरावरती व्हायला लागतो, त्याला म्हणतो आपण व्याधी. In short, bad thought patterns is the primary cause of all the diseases of the body. To overcome with these problems, Yoga Vasishtha that mind should be purified with true sattva. योग वसिष्ठांनी काय सांगितलंय, ट्रू सत्वगुण वाढवायला सांगितलंय. विच ऑल्सो इन लाईन विथ यम अँड नियमास आर डिस्क्राईब बाय महर्षी पतंजली, दॅट इज अष्टांग योग. Mental hygiene and role of the yoga in mental hygiene. Hygiene is a set of rules to preserve health and healthy living. Mental hygiene is being aware of things happening within the individual mind. It helps to attain peace and harmony. Definition: it is an endeavor to help people to ward off trouble and also the ways of handling trouble in an intelligent way when it cannot be warded off. ओके, जर मेंटल हायजीन म्हणजे काय, आपल्याला मेंटल हायजीन मेंटेन करण्यासाठी अशा टेक्निक शिकवल्या जातात की खूप स्ट्रेस आला आहे तर आपण आपलं मेंटल बॅलन्स कसा ठेवायचा किंवा तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा हे सांगतात. किंवा जर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासारखा नसेल तर आपल्याला त्या प्रॉब्लेम सोबत कसं डील करायचं हे शिकवतात. म्हणून आपल्याला मेडिटेशन किंवा सेल्फ रिअलायझेशनसाठी मेंटल हायजीन मेंटेन करणं गरजेचं आहे. तेच दिलंय बघा, मेंटल हायजीन इट इज अ एंडेवर टू हेल्प पीपल टू वॉर्ड ऑफ द ट्रबल. तो जो ट्रबल आलाय तो काढून टाकायला मदत करतो. जर ट्रबल काढून टाकण्यासारखा नसेल तर त्यासोबत कसं डील करायचं ते शिकवतं. ऑल्सो द वे ऑफ हँडलिंग द ट्रबल इन अन इंटेलिजंट वे वेन इट कॅनॉट बी वॉर्डेड ऑफ. ओके, नाउ ऑब्जेक्टिव्स ऑफ मेंटल हायजीन. To help realize one's potential, to develop self-respect and respect for others, to understand limitations and tolerate limitations of others, to cause harmony and happiness, to enable one to make effective adjustments, to enable one to know his or her true self. जसं आता आपण डिस्कस केलं की योगिताने पण सांगितलं की जबाबदाऱ्या तर सगळ्याच पेलायच्यात. आपल्याला कुणाला नाही म्हणून चालणार नाही की मला खूप मेंटल स्ट्रेस होतोय, मी ही जबाबदारी घेणार नाही. तर जबाबदारी तर घ्यायची आहे, पण मग ती काही जबाबदाऱ्या आपण ज्या आपणच केल्या पाहिजे असं काही नाहीये, ते दुसऱ्यांना देऊ शकतो, आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो, तशा प्रकारे मॅनेज करू शकतो. किंवा आपण प्रायोरिटी ठरवू शकतो की ही जबाबदारी आधी कम्प्लीट करायची, ही नंतर. सो आपण त्याला एक चांगलं प्लॅनिंग करून त्या इम्प्लिमेंट करू शकतो. ठीक आहे, जेणेकरून आपला स्ट्रेस कमी होईल. योगिक ऍटिट्यूड टू अटेन मेंटल हायजीन. आता योगिक ऍटिट्यूड असे कोणकोणते आहेत जे तुम्ही मेंटल हायजीन मेंटेन करण्यासाठी फॉलो करू शकता. तर प्रतिपक्ष भावना, आत्ताच मी जे सांगितलं, अराउजिंग अपोजिट फिलिंग, एक्झॅक्टली अपोजिट फिलिंग अबाउट दॅट पर्सन, helps to attain peace of mind, also helps to overcome distractions of the mind. ओके, माइंड पीस मिळवण्यासाठी त्या व्यक्तीबद्दल एक्झॅक्टली त्याच वेळी अपोजिट भावना हे करणं, आणणं मनात. अनित्य भावना, ऍक्सेप्टिंग दॅट एव्हरीथिंग असोसिएटेड विथ द बॉडी इज इम्परमनंट. अनित्य भावना म्हणजे काहीही परमनंट नाहीये, जे आहे म्हणजे आपण म्हणतो ना, दिवसानंतर रात्र होते आणि रात्रीनंतर दिवस येतो. इव्हन जर सिच्युएशन वाईट असेल तर तीही खूप दिवस राहणार नाहीये, ती सुद्धा चेंज होणार आहे. ओके, सो प्रत्येक सिच्युएशन जी आहे ती लॉंग टर्म नसते, ती चेंज होत जाते. ओके, सो ती अनित्य भावना आपण म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, वैराग्य येतं की यातलं काहीच जर परमनंट नाहीये तर इट क्रिएट्स वैराग्य. मग आपल्याला थोडंसं डिटॅचमेंट यायला लागते. ओके, दॅट इज इम्पॉर्टंट. साक्षी भाव, बऱ्याच ठिकाणी आपल्या हातात सिच्युएशन नसते, मग अशा वेळी आपण म्हणतो ना, टाइम विल हील एव्हरीथिंग. आपण म्हणतो वेळ जाऊ द्यायचा, वेळ जाऊन दिल्यानंतर हळूहळू त्या प्रश्नाचं उत्तर मिळायला लागतं. सो साक्षी भाव म्हणजे अशा वेळी तुम्ही फक्त लाईक अ विटनेस त्या परिस्थितीकडे बघायचं. ओनली लाईक अ विटनेस, यू कॅनॉट टू. तुमच्या हातात काही असेल तर तुम्ही करू शकता, तुमच्या हातात काही नसेल तर जस्ट विटनेस सारखा ऍटिट्यूड ठेवायचा. ओके, सो साक्षी भाव ऍटिट्यूड वेअर द ऍक्ट्स आर परफॉर्म ॲज विटनेस लीड्स टू सेल्फ. ओके, now yogic perception of mental health definition: it is a state of well-being whereby individuals recognizes their ability, are able to cope up with the stresses of life, work productively and make a contribution to community. अशी लोक आपण बघितले जे स्वतः म्हणजे आवर्जून सांगण्यासारखं की जे स्वतःचा स्ट्रेस मॅनेज करून, आपली फॅमिली, एक बिझनेस मॅनेज करून समाजामध्ये सुद्धा कॉन्ट्रीब्युशन देतात. सो अशांकडे आपण रोल मॉडेल म्हणून बघू शकतो की हाऊ डू दे डू दिस, ते सगळं हे सगळं कसं मॅनेज करतात. सो
they also work productively and make contribution towards the community. According to Patanjali, yoga is stoppage of all the mental modifications. चित्तवृत्तीचा निरोध करणे. यालाच योग त्यांनी सांगितले. So according to Patanjali, yoga is stoppage of all the mental modifications. Patanjali says that mind can be restrained by abhyasa and vairagya. चित्तवृत्ती निरोधोपाय कोणते? अभ्यास आणि वैराग्य. Abhyas is repeated sustained efforts. Yama, to secure steadiness, and once it is achieved, mind goes back to its pure state of bliss. Okay, so त्याचा अभ्यास करत राहणं. Now, पतंजली ऍडव्होकेट्स प्रत्याहार काय काय त्यांनी सांगितलंय? प्रत्याहार आणा, धारणा करा, ध्यान करा आणि समाधी अवस्थेपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करा. ओके, सो त्यांनी इनडायरेक्टली स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी हे सगळं सांगितले. प्रत्याहार करणं, धारणा, ध्यान, समाधी याचं इन्व्हॉल्वमेंट तुमच्या लाईफस्टाईलमध्ये करून घेणं. नाउ प्रेयर्स अँड मेडिटेशन्स इन मेंटल हेल्थ यांचा रोल काय आहे प्रेयर आणि मेडिटेशनचा? इथं तुम्हाला तुमच्या प्रेयरचं इम्पॉर्टन्स जे आपण म्हटलं ना क्वेश्चन मध्ये पहिला क्वेश्चन असतो कुठली तरी प्रेयर म्हणून दाखवा आणि त्या प्रेयरचे बेनिफिट सांगितले होते. तर इथं पण बेनिफिट्स आहेत तुम्हाला ॲडिशनल हवे असतील तर. सो इट इज द मोस्ट वाइडली प्रॅक्टिस्ड healing modality. How does the prayer improves health? Relaxation response, reduces the stress of needing to be in charge, work as placebo, brings about the sense, okay, and of alignment with God, elicit positive feelings, brings about mind, body, spirit connection. Okay, एक minute. Okay, so brings about mind, body, spirit connection. Meditation's benefits. Om meditation by Patanjali. Patanjali says mind of yogi who constantly repeats pranava or om becomes one-pointedness. Okay, meditation one's mind and helps to focus fully on the task at hand, clears information overload and reduces stress. It is tool to achieve self-realization. ओम बद्दल महर्षी पतंजलींनी पण प्रणव म्हटलंय ना, प्रणव जप करायला सांगितलंय, आपण वाचलंय. तर त्याच्यामध्ये ओमकारचं महत्व सांगितलंय. ठीक आहे, त्यामध्ये त्यांनी हे सगळ्या गोष्टी सांगितल्या. Psychosocial environment, it is the culture and climate at workplace and problems occurring at its functioning are psychosocial, dysfunction or morbidity. Psychosocial stress, it is the stress originating from any type of interaction with people. Concept of stress according to modern science, it is the non-specific, conventional and phylogenetic. Okay, phylogenetic is म्हणजे इव्होल्युशनरी ट्री सारखं आहे, म्हणजे एकात एक गुंतलेलं. बेसिक रिस्पॉन्स पॅटर्न, प्रायमरी फंक्शन ऑफ विच इज टू प्रिपेअर द बॉडी for fight and flight, but if the subject lacks the means of restoring either fight or flight, it gives rise to distress, which manifests itself in the form of psychosomatic disorders. Okay, त्यांनी काय सांगितलंय की स्ट्रेस हा असतो फाईट किंवा फ्लाईट. स्ट्रेस आल्यानंतर आपण एकतर तिथपासून पळून जातो किंवा त्याला आपण फाईट करतो, त्याच्या अगेन्स्ट त्याला फेस करतो. सो फाईट ऑर फ्लाईट. पण या दोन्ही नको असतील आपल्याला तर मग आपल्याला स्ट्रेस यायला लागतो. ओके, मग त्याला म्हणतात डिस्ट्रेस. त्यांनी सांगितलं बघा, इट गिव्स राईज टू डिस्ट्रेस, आणि तो डिस्ट्रेस असतो तो आपल्याला शरीरावरती नंतर परिणाम दाखवायला लागतो. सायकोसोमॅटिक, सायको इज मेंटल, सोमॅटिक म्हणजे बॉडीवरती त्याचा परिणाम. सो स्ट्रेस इज ऑफ टू टाइप्स. यू स्ट्रेस, हेल्दी इसेन्शियल स्ट्रेस, लाईक व्हाईल वॉचिंग अ फेवरेट गेम ऑफ स्पोर्ट्स, तो चांगल्या टाईपचा स्ट्रेस असतो. यू स्ट्रेस म्हणजे तो जो काय होणार अशा प्रकारचं जे असतं ना, आपण त्याचा पर्सनल लेवलला काही इफेक्ट घेत नाही, जस्ट फॉर एंटरटेनमेंट पर्पज बघतो तो. आणि डिस्ट्रेस इज अ कंटिन्युअस फिजिकल और मेंटल स्ट्रेस. ओके, मेंटल स्ट्रेन विच हॅज टू बी कंट्रोल्ड. डिस्ट्रेसचा आपल्याला परिणाम आपल्या शरीरावरती दिसणार असतो, यू स्ट्रेसचा नसतो दिसत. सो डिस्ट्रेस, it is the continuous physical or mental strain which has to be controlled. It can occur at two levels, physical and psychological. Physical due to incidents like trauma, burns, infections, etc. Psychological as independent entity or as a reaction to physical stress, fear, anxiety, tension, worry, etc. It may temporarily or long lasting. Okay,
फिजिकल आणि सायकोलॉजिकल असे 2 आस्पेक्ट आहेत. आता स्ट्रेसची रिॲक्शन काय आहे? आता स्ट्रेसची रिॲक्शन म्हणजे कोणती नर्वस सिस्टीम वर्क करते जास्त? सिम्पॅथॅटिक का पॅरासिम्पॅथॅटिक? जर स्ट्रेस वाढला असेल तर सिम्पथेटिक. सिम्पॅथॅटिक, करेक्ट. सो त्याची रिॲक्शन काय असते? स्टोर्ड ब्लड शुगर अँड फॅट्स आर रिलीज इन टू ब्लड टू प्रोव्हाइड क्विक एनर्जी. आता ती स्ट्रेस सिच्युएशन म्हणजे आपण कुठलीही घ्या स्ट्रेस सिच्युएशन, एक्झामसाठी जाताय किंवा अचानक कोणतरी तुम्ही गाडी चालवत असताना मध्ये आला की एकदम करकचून ब्रेक दाबलाय आपण किंवा अशी काहीतरी सिच्युएशन. अशा वेळी काय होतं? शुगर जी स्टोअर झालेली असते ती तुमच्या ब्लडमध्ये येते, रिलीज होते, कारण इट प्रिपेअर्स यू फॉर फाईट ऑर फ्लाईट. ओके. Then heart rate and breath rate increases. Red blood cells flood the bloodstream to carry more oxygen to the limbs and brain. जास्त RBCs आपल्या ब्लडमध्ये क्रिएट होतात, कारण आपल्या ब्रेनला ऑक्सिजन कॅरिंग कपॅसिटी फक्त RBCचीच आहे ना. मग आपल्या ब्रेनला जास्त विचार करण्यासाठी, जास्त ग्लुकोज आणि ऑक्सिजन देण्यासाठी RBCs जास्त येतात. BP शूटअप होतं. त्यानंतर डायजेशन सीजेस टू डायव्हर्ट ब्लड टू मसल्स अँड ब्रेन. डायजेशन जे आहे त्याच्याकडे जो ब्लड फ्लो गेलेला असतो तो कमी होतो आणि तो सगळा ब्लड फ्लो आपल्या हातापायांकडे आणि डोक्याकडे जास्त जातो. का? कारण डोक्याचं काम जास्त आहे ना. म्हणून ही सिच्युएशन थोड्या वेळासाठी राहिली तर ठीक आहे. तुम्ही इमॅजिन करा ही सिच्युएशन म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीमकडे ब्लड फ्लो जातच नाहीये, कंटिन्युअस तुमच्या डोक्याकडे आणि हातापायांकडेच जातोय, कारण तुम्ही स्ट्रेसमध्ये आहात. असं इमॅजिन करा. मग असं झाल्यानंतर डायजेशन कसं होणार? आणि डायजेशन नीट प्रॉपरली झालं नाही तर मग डायजेशन थ्रूच तर आपल्याला ग्लुकोज मिळणार आहे ना. ग्लुकोज आणि बाकी सगळं जे आपल्याला एनर्जी हवी आहे ती डायजेशन मधूनच मिळणार आहे. तीच नीट नाही झाली तर मग पुढचं सगळं चक्र कंटिन्यू राहतं. पर्स्पिरेशन अँड सलायवा सिक्रिशन increases hormone production. Bowel and bladder muscles loosen up. डायलेट्स म्हणजे बॉवेल आणि ब्लॅडरचे मसल लूज का होतात? कारण युरिन वगैरे पास करायची इच्छा इतक्यात होत नाही आपल्याला. म्हणजे ते कधी होते? जेव्हा एक्स्ट्रीम स्ट्रेस लेवल वाढते तेव्हा ते मसल जे आहेत इनव्हॉलंटरी कंट्रोलनी युरिन पास होते, इनव्हॉलंटरी कंट्रोलनी, ते एक्स्ट्रीम लेवलला. पण अशा लेवलला अदरवाईज ते मसल लूज होतात आणि जास्तीत जास्त युरिन आणि हे ते साठवू शकतात. ती सेन्सेशन जात नाही डोक्यापर्यंत. डायलेटेड प्युपिल्स टू अलाव मोर लाईट टू एंटर इन टू द आईज. All senses are heightened. Cortisons are poured into system and also hormones epinephrine आणि नॉरएपिनेफ्रिन. हे स्ट्रेस हॉर्मोन्स आहेत जे आपल्याला नको आहेत जास्त, पण ते सारखे आपल्या बॉडीमध्ये सिक्रेट होत राहतात कारण आपण स्ट्रेसमध्ये असतो आणि त्याच्यामुळे आपल्या बॉडीचे हे जे फंक्शन्स आहेत ते कंटिन्युअसली हाय लेवलला राहतात. जे आपल्याला थोडं स्ट्रेस सिच्युएशन किंवा इमर्जन्सी सिच्युएशन थोड्या वेळासाठी एक्सपेक्टेड आहे. सारखं त्या स्ट्रेस सिच्युएशन मध्ये राहून ती बॉडी त्या लेवलला जाते आणि मग सगळे ते बीपीचे त्रास, हॉर्मोन्सचे त्रास, हे सगळे तिथून पुढे सुरू होतात. हार्टशी रिलेटेड त्रास, ते सगळे. सो स्ट्रेस इन योगा इट इज इम्बॅलन्स. आपल्याला काय सांगितलंय? बॅलन्स किंवा मॉडरेशन भगवद्गीतेमध्ये सांगितलंय, पण स्ट्रेस काय करता? इम्बॅलन्स करता. म्हणून इट इज म्हणजे हे सगळं वाईट आहे. ओके. स्ट्रेस रेफर टू पंचकोशा अँड जेनेसिस ऑफ आदि अँड व्याधीज विच इज बीन डिस्क्राइब्ड इन तैतरीय उपनिषद. Patanjali describes klesha to describe stress. What is stressor? Anything that brings about stress is a stressor. Main reasons of stress: too many obligations. Stress causes overwork, exhaustion, depletion, collapse, diseases. Negative thoughts, poor skills to deal with conflicts. Pessimism. Okay. Pessimism म्हणजे निराशावादी. Overcommitments, impatience and underestimation. हल्ली स्ट्रेसचं मेन रिझन हे पण आहे, ओव्हर कमिटमेंट, खूप साऱ्या कमिटमेंट, हे पण करायचं, ते पण करायचं, ते पण करायचं, असं. इम्पेशन्स अँड अंडर एस्टिमेशन. ओके. इम्पेशंट असणं म्हणजे ह्याच्यासाठी पण एक छान स्टोरी सांगतात की एखादं बीज जर असेल आणि त्यातनं आपल्याला झाड उगवायचं असेल तर ते बीजला आपल्याला जमिनीत टाकायला लागतं, त्याच्यावरती पाणी टाकायला लागतं, ऊन वारा, आणि त्याच्यात जितके दिवसात ते वर येणार, ते झाड वर येण्यासाठी आपल्याला त्यासाठी पेशन्स पण ठेवायला लागतात ना. 2 महिने 3 महिने उगवण्यासाठी, त्याला फळ धरण्यासाठी 2 वर्ष 3 वर्ष. आता ही सगळी प्रोसेस नेचरची आहे, त्याला आपल्याला तितका वेळ पण द्यायला लागतो. इम्पेशंट राहून आपण सीड टाकल्या उगवत कसं नाही म्हणून सारखं खोदून हाताने तर ओढून वर काढू शकत नाही ना ते झाड. त्याच्यासाठी त्या नेचरलाच आपल्याला मदत घ्यायला लागणार. ती नेचर जितका वेळ घेईल तितका वेळ द्यायला लागणार. आपण जोपासायचं काम नीट करू शकतो. तितकाही पेशन्स नसेल तर आपल्याला म्हणजे
जी गोष्ट आपल्याला मिळवायची त्यासाठी पेशन्स तर लागतो ना, तो पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. पण पेशन्स नसणं हे पण स्ट्रेसचं एक मेन रिझन सांगितले जाते. हे सगळे रिझन्स आहे, मेन रिझन्स ऑफ stress. Too many obligations. Stress causes overwork, exhaustion, depletion, collapse and disease. Negative thoughts म्हणजे स्वतःवरतीच डाऊट घेणं, निगेटिव्ह थॉट्स येणं. Poor skills to deal with the conflicts. Pessimism, overcommitments, patience, impatience आणि अंडर एस्टिमेशन. स्वतःला अंडर एस्टिमेट करणं. योगिक व्ह्यू काय आहे? स्ट्रॉंग लाईक्स अँड डिसलाईक स्टार्ट गव्हर्निंग अवर ऍक्शन्स, ऑफन टेकिंग रॉंग परसेप्शन्स. गोईंग अगेन्स्ट व्हॉट इज राईट लीड्स टू अजायटेशन आणि इम्बॅलन्स. ओके, जे राईट आहे ते माहीत असताना पण त्याच्या विरुद्ध जाणं. इम्बॅलन्स अँप्लिफाय देमसेल्फ ॲज आधीज ऑर स्ट्रेस. अज्ञान लीड्स वन टू परफॉर्म wrong actions like eating unhealthy food, dwelling on evil thoughts, living in unhealthy conditions, etc. Role of yoga in stress and lifestyle management. Yogic remedy हे सगळं वरती जो होता तो योगिक व्ह्यू होता टुवर्ड्स स्ट्रेस. आता रेमेडी काय आहे? टू अडॅप्ट योगी प्रिन्सिपल्स इन डे टू डे लिव्हिंग इज आहार, चांगला फूड, विहार, रिलॅक्सेशन आणि रिक्रिएशनसाठी ऍक्टिव्हिटीज करणं, विचार, थिंकिंग, चांगले थॉट्स आणि व्यवहार, ऍक्शन्स. मग चांगल्या थॉट्ससाठी आपण निद्रा चांगला घेणं, विहारमध्ये निद्रा येईल. विचारांसाठी आपण चांगल्या गोष्टी ऐकणं, ग्रंथांचा स्टडी करणं, ध्यान धारणा करणं, व्यवहार, आपले ऍक्शन्स चांगले ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. इन शॉर्ट, टू अवॉइड स्ट्रेस वन शुड हॅव राईट योगिक फूड, राईट रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीज, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड अँड इमोशन्स, and right thinking and right actions. Also, specific yogic practices like cyclic meditation work very well on stress. Meditation. Research findings of yogic practices are improvement in attention and emotional quotient. हे सगळं रिसर्च नंतर सांगितलं गेलं आणि म्हणून डॉक्टर सुद्धा जे सांगतात की थोडंसं मेडिटेशन करा आणि प्राणायाम योगा करा. ते का? कारण इम्प्रूव्हमेंट इन अटेन्शन आणि इमोशनल क्वोशंट, इन्क्रीजेस सत्व अगेन्स्ट डिक्रीजेस राजसिक अँड तमस. आता याचा एक व्हिडिओ मी पाठवला आपल्या ग्रुपवरती, तो सांगणारा. इम्प्रूव्ज ओव्हरऑल हेल्थ, रिड्युसेस स्ट्रेस अँड इम्प्रूव्ज अडॅप्टिव्ह ऑटोनॉमिक रिस्पॉन्स, इन्क्रीजेस इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी, लोअर्स एन्झायटी. ओके. योगा इन लाईफ मॅनेजमेंट, 4 कर्मा रूल्स. रेग्युलर प्रॅक्टिस विदाउट अटॅचमेंट, विथ इक्विलिब्रियम, डिटॅचमेंट टू द फ्रुट्स ऑफ ऍक्शन. Okay, regular practice, whatever you have to achieve, for that you have to give regular practice. अटॅचमेंट ठेवायचं नाहीये त्याच्यासोबत, फ्रूट सोबत किंवा कुठल्याच गोष्टींसोबत अटॅचमेंट नाही ठेवायचं. विथ इक्विलिब्रियम, वॉट एव्हर सक्सेस फेल्युअर जे काही येईल ते इक्विलिब्रियम, समत्वम योग उच्यते, सेम ऍक्सेप्ट करायचं आहे. आणि डिटॅचमेंट टू द फ्रूट ऑफ ऍक्शन, डिटॅच राहायचं, फ्रूट ऑफ ऍक्शनचे एक्सपेक्टेशन नाही ठेवायचं. So, with positive thoughts and emotion, know your stressors, learn the way to release your stress, learn self-realization and also emotional stability, balance your heart and mind. Consistency in behavior is the most important aspect of sound mental health. To be mentally fit, we need physical security, emotional security, achievements and status. To have sound mental health, ह्युमन माइंड नीड्स द यमास अँड नियमास. म्हणजे जे आपल्याला सांगितले नियमास ते फॉलो केले गेले पाहिजे. ओके, येस, हिअर वी विल स्टॉप. इथे थांबूया. आता फक्त असं होत आहे की नेक्स्ट वीक मध्ये एक्झामिनर तुमच्या लकीली की नाही माहित नाही अवेलेबल होत नाहीये. सो माझं बोलणं चालू आहे. नेक्स्ट वीक मध्ये नसेल तर आपल्याला त्याच्या नेक्स्ट वीक मध्ये एक्झाम ठेवायला लागेल. पण नेक्स्ट वीक मध्ये आपण प्रॅक्टिस सेशन ठेवणार आहोत, आपली सगळी रिव्हिजन ठेवणार आहोत. 25 तारखेला विचारतीये मी अवेलेबल आहेत का, 24 किंवा 25ला. तसं नसेल तर ऑक्टोबरमध्ये तुमची एक्झाम जाऊ शकते. पण मग तुम्ही अभ्यास लांबवू नका, तुमचा अभ्यास चालू ठेवा. आणि झालं तर आपण त्या एक्झाम नंतर आपली इन्स्टिट्यूट लेवलची एक्झाम झाली की लगेच 1 आठवड्यानेच याची एक्झाम ठेवूयात, मॉक टेस्ट ठेवूयात. ओके, तो तुमचा अभ्यास कंटिन्यू ठेवा, थोडंसं ग्रुपवरती ऍक्टिव्ह राहा. नेक्स्ट वीकच्या एक्झामचा मी कन्फर्म करते. पण नेक्स्ट वीक मध्ये आपण प्रॅक्टिस सेशन तर ठेवणार आहोत. प्रत्येक जण 5-5 म्हणजे मी डिवाइड करून देते आजच आणि तुम्हाला मी ते सर्क्युलेट करते
ते सगळं प्रत्येकाने म्हणजे कुठली 5 आसनं असतील, एक सूर्यनमस्कार, कुठलाही एक सूक्ष्म व्यायाम आणि एक टॉपिक असं सगळ्यांनी प्रिपेअर करून यायचं आणि ते हे करायचं म्हणजे प्रेझेंट करायचं पुढच्या शनिवारी. आणि रविवारचं मी सांगते रविवारचं काय करूयात ते. जे ओके. काही टॉपिक राहिलेत ते आपण एकतर कम्प्लीट करूयात किंवा मग तुम्हाला सेल्फ स्टडीसाठी हवं असेल तर आपलं शनिवारी सगळं कव्हर झालं असेल तर मग रविवारी आपण सुट्टी देऊयात. त्याच्या नेक्स्ट शनिवारी आपण एक्झाम ठेवूयात. कारण आपल्याला ह्यावेळेस थोडंसं ऑफलाईन घेऊयात, ऑनलाईन नको एक्झाम. रविवारी शनिवारी आपल्याला नेती पण शिकायची. सो जरा 2 ते 3 तासांच्या प्रिपरेशननी भेटूयात. थोडंसं लास्ट सेशन असणार आहे तो. सो नेती पण आपल्याला शिकायची आहे त्या दिवशी किंवा रविवारी असं काहीतरी आपण अरेंज करू. नेक्स्ट वीकेंडला ओके. प्रॅक्टिस सेशन आपण 1 to 1 भेटणार आहोत ते आणि प्रॅक्टिकल सेशन हे नेक्स्ट वीकेंड करून त्याच्या पुढच्या वीकेंडला आपण एक्झाम ठेवूया सॅटर्डेला. ठीक आहे. मला विचारायचं होतं हा, की हा. योगिक स्थूल व्यायाम जे सांगितले होते हा. त्याच्यामध्ये सर्वांग पुष्टी आणि हृदगती हे 2 येतात ना? दोन्ही येतात. हो. तर मला त्याची ऍक्शन दाखवली होती का मला आठवत नाहीये. हा, कशा योगिक करायच्या असतात त्या? स्थूल व्यायाम दाखवलं होतं आपण. योगिक स्थूल ओके. व्यायाम मध्ये दोन्ही पायांमध्ये डिस्टन्स घेऊन आपण एका साइडनी 1 मिनिट थांबा. 1 मिनिट दाखवते मी. ओके. एकच मिनिट. नाहीतर प्रॅक्टिकलच्या वेळेला दाखवलं तरी चालेल. मॅट मला फक्त खालून आणायला लागेल. तुम्हाला नाही, व्हिडिओ मी पाठवला म्हणते तर की चालेल का? नेक्स्ट हो वीक आहे. व्हिडिओ पण चालेल किंवा आपण ज्या वेळेला 1 to 1 भेटतोय ना हा, नेक्स्ट हा, याला हा. तेव्हा दाखवलं तरी चालेल. दाखवते तेव्हा दाखवते. हृदगती हो. सिम्पली आपण इंजिन दौड जे आपण हे करतो ना जॉगिंग करतो ना तसंच आहे. हा, फक्त आपल्याला मला कारण आपली जी एक्झाम झाली होती त्यावेळेला त्यांनी दाखवलं विचारलं होतं हृदगती तर मी तेच करून टाकलं होतं माहितीने बरोबर मिळाले मार्क की नाही. पण नाही, हे ठीक. मला सर्वांग पुष्टी आठवत नव्हतं मला बघितल्याचं. मी त्याचा म्हणून व्हिडिओ विचारलं. पाठवते. हो, हो. आता मला फक्त हो. मॅट खालून आणायला लागेल. नाही अदरवाईज दाखवलं. नाही नेक्स्ट याला दाखवलं तरी नो नेक्स्ट प्रॉब्लेम. डेला दाखवते. चालेल. चालेल. ओके. सो Thank नेक्स्ट you. वीकेंडचा हे प्लॅन आहे. अजून तरी अरेंज नाही झालेत कारण सगळ्यांकडेच एक्झाम आहे. त्याच्या नेक्स्ट वीकला ठेवूया. फक्त अभ्यास कंटिन्यू ठेवा. तुमचा जो फोर्स आता चाललाय ना अभ्यासाचा तसाच राहू देत. त्यात थोडा डिले पडू नका. रोज काय 1-1.5 तास करत असाल तर 1-1.5 तास करा. सिलेबस कॉपी लेवल 1 ची समोर ठेवा, नोट्स ठेवा, PDF ठेवा आणि रीड करायला स्टार्ट करा. तुम्ही मी ओपन करून दिलं ह्याचं ऋग्वेद योगाचा युट्यूब चॅनलला जाऊन कुठला हवा असेल तो तुम्ही व्हिडिओ बघा. जो तुम्हाला नंतरसाठी सेव्ह करून ठेवायचा आहे तो सेव्ह लेटरला हे करून ठेवा, सेव्ह करून ठेवा. ते म्हणजे मग तुम्हाला कसं कुठे बघणार आहे आपण ते? मला युट्यूब कळलं नाही ते. वरती ऋग्वेद योग अकॅडमी ओके ओके ओके. त्याच्यावरती जाऊन सगळे म्हणजे तुम्हाला मिळतील. आता मी लिंक नाही पाठवत, तुम्हाला ओपन बरं. ठेवलेत आणि त्याच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय. तुमची जी आहे ना ती वीकेंड बॅच आहे. ते वीकेंड बॅच ओके. लिहून मग पुढे त्या मी टॉपिकचं नाव लिहिलंय. तुम्हाला जे ठीक टॉपिक हवा असेल तो वीकेंड बॅचच्या पुढचा असं बघा. आता मी 1-2 राईट. तुमची एक्झाम होईपर्यंत ते ओपन ठेवणार आहे. नंतर पुन्हा प्रायव्हसी हे करणार आहे. ठीक आहे. राईट. सो तुम्ही ठीक. तोपर्यंत तुम्ही रीड करा ते. ओके. चलो मग आपण नेक्स्ट वीक भेटतोय. डिस्कस करूया. मी फ्रायडेला कन्फर्म सांगते आपलं टायमिंग वगैरे सगळं. ओके. योगिता काय Bye. बोलायचं? नाही. ओके चालेल. स्टडीज ठेवा कंटिन्यू. डाऊट साठी जरा मला फोन यायला लागले की मला विश्वास बसेल तुम्ही अभ्यास करताय. त्यामुळं करत चला. ओके. चलो बाय. बाय. बाय.